टक्के म्हणजे खेळण्याची माझी इच्छा असते कायम प्रत्येक ते मी 100% माझी इच्छा पूर्ण केली म्हणजे 100% मी प्रतिसाद टीमसाठी दिला एवढा प्रयत्न. स्वतः पोलीस दलात आहेत तरी सुद्धा क्रिकेटला वेळ दिलाय आणि नुसता वेळ दिला नाही तर काय होऊ शकतं. भरतदादांनी सांगितल्याप्रमाणे आज या मंचावरून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला एक नवा सितारा मिळतोय आणि त्या सिताऱ्याचं नाव आहे सागर दरेकर. जबरदस्त परफॉर्मन्स. साठीच टिंगरे सरकार चषकाचं जे आयोजनाचा हेतू होता तो या ठिकाणी 100% सफल झाल्यासारखा दिसतोय. पंच इशारा करतायत. बॅटिंग एंडला आपण पाहतोय अजय आवळे सर, तर बॉलिंग एंडला संजय भालराव सर, स्ट्राईक एंडला निलेश पिंजारे, नॉन स्ट्राईक एंडला वसीम शेख. गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकणारा वाघोली गावचा तेज पुंज तारा राहुल सातव. सेमीफायनल सामना क्रमांक 2, पहिला चेंडू. हो, ऑफसाईडचा चेंडू हलक्या हाताने खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. फक्त 2 आयकॉन, मगाशी जी माहिती माझ्यापर्यंत आली, फक्त 2 आयकॉन सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकले. त्यामधला एक आयकॉन निलेश पिंजारी जो मैदानामध्ये खेळतोय. असे सुंदर अशा प्रकारचं कामकाज आपण पाहिलं. राहुरी त्या ठिकाणी वाघोली गाव जर आपण पाहिलं तर वाघोली गावाला क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. ज्या ज्या वेळेस वाघोली गावचं क्रिकेटचा उल्लेख होतो तिकडे राहुल सातव, आसिफ यांना आपण ओळखतो. परंतु दरवर्षी वाघोलीमध्ये एक मोठी क्रिकेटची स्पर्धा होते ज्यामध्ये विटकर नावाचे प्लेयर आहेत, आमचे अनेक इतर सुद्धा राहुल सातव आणि त्यांचे बरोबर अजून एवढे प्लेयर तिकडे तयार झालेत. जवळपास त्यांच्या गावातच 10 ते 12 संघ तयार होतात. अतुल बनकर सरांचं फार मोठं कौतुक आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं वाघोलीचं विद्यापीठ म्हणून मी त्यांचा नेहमी उल्लेख करत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू त्या ठिकाणी क्रिकेट गाजवत आहेत. दुसऱ्या बाजूनं पाहूया, यावेळेस साईड चेंज करून राहुल येतोय. हा चेंडू कट केला आहे आणि तिकडे थोडीशी गडबड. फिल्डर चेंडूच्या मागे धावते पण विजय पाबळे, जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर चेंडूच्या मागे गेलाय. त्यानं तो चेंडू अडवलाय, परत त्याला दिलाय. अनिल जाधव, आज अनिल शेठ जाधव यांचा वाढदिवस आहे. आज या टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट रसिकांच्या वतीनं, समालोचकांच्या वतीनं, लाईव्ह कव्हरेज टीमच्या माध्यमातून आपण अनिल शेठ जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. JPLचे शाहरुख खान म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमचे अनिल शेठ जाधव आहेत. ओहो, गती परिवर्तन करत हा चेंडू टाकला होता. राहुलला जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेट सुद्धा तो भरपूर खेळतो आणि त्यामुळे त्याला बरीचशी सवय आहे. परवा दिवशी मला वाटतं ते ब्रेटली यांचं मी अशीच कॉमेंट्री ऐकत होतो. एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती चेंडू हातामध्ये धरून मी तुम्हाला ती सांगू शकेल, परंतु त्यावेळेस त्याच्यावरती आपण बरंचसं विश्लेषण करू शकू. चेंडू कसा धरायचा यावर त्यांनी खास विश्लेषण केलं होतं. हो, हा चेंडू व्हाईट बॉल ऑफटमच्या बराचसा बाहेर आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं चेंडू तुम्ही अशा प्रकारे जर धरला, चेंडू सर ब्रेटली यांनी सांगितलं चेंडू जर अशा प्रकारे धरला तर बॅट्समननं समजून जायचं की हा चेंडू स्लोअर वन येणार आहे आणि जर चेंडू आणि इथे मध्ये गॅप राहिली तर समजा चेंडू जोरात येणार आहे. या साध्या सोप्या गोष्टी असतात ज्या बॅट्समनला रीड करता येणं गरजेचं आहे. हो, हा चेंडू आपण पाहतोय, नक्की धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. आवाज आला पण तो फक्त राहुलच्या तोंडात आलेला आवाज होता चेंडू टाकताना. बॅटचा जास्त आवाज इकडे घुमताना दिसत नाही. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात आहे. वसीम आणि निलेश पिंजारी जोडी मैदानात आहे. चंदू सर, या जोडीबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नक्कीच दोन्ही असे खेळाडू आहेत महाराष्ट्रातील क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. एक हाफ पिच क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भल्या भल्या स्पर्धा वसीम देखील गाजवताना पाहायला मिळतात. म्हणूनच जर पाहिलं तर सलामीची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पण या ठिकाणी ठेवलेला आहे. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये मॅच तुम्हाला पुढे घेऊन जायची असते, डाव बिल्डअप करायचा असतो, तर त्या दृष्टीने दोन्ही खेळाडू तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि या स्पर्धेमध्येच नाही तर इतर स्पर्धामध्ये स्वतःला त्यांनी सिद्ध केलं आहे. परंतु आज टिंगरे सरकारची फायनल गाठायची असेल तर या दोघांची बॅट बोलणं गरजेचं आहे. नक्कीच सुंदर विश्लेषण आपण केलं. हो, उसळी घेणारा चेंडू, प्रत्येक बॉल टाकण्याचा प्रयत्न चंदू सर या ओव्हरमध्ये राहुलनं केलाय. त्यानं यॉर्कर टाकलाय, त्याने ऑफ कटर टाकलाय, त्यानं लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्याने आता स्लोअर वन एक स्लोअर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे काय त्याच्या भात्यामधली आसरा आहेत त्या प्रत्येक आसराचा तो या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्या ठिकाणी उपयोग करतोय. सागर दरेकर, विकी आले टीम हारली परंतु सागर दरेकर मन जिंकून गेला. हो, यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध फिल्डर तिकडे आहे आणि जमिनी लगत काही इंचावरती हा झेल उचललाय. अफलातून झेल घेतलाय. पहिला धक्का बसतोय वसीमच्या रूपानं. स्वतःवर त्याला अजूनही विश्वास बसत नाहीये. एका शॉर्ट पिच चेंडूवरती वाघोलीचा संघ जर आपण पाहिला तर फक्त स्वप्नील सातव जर सोडला तो पुढच्या त्या ठिकाणी
केसनंद गावचा आहे. बाकी सर्व प्लेयर मला वाटतं एकाच गावामधले आहेत. जेवढं माझं ज्ञान जेवढं सांगतंय, स्वप्नील फक्त वाघोलीच्या पुढे 2-3 किलोमीटर केसनंद. PTPL ज्या मैदानावरती व्हायची ते जे मैदान तो जो जातो पुढे केसनंदला, त्या केसनंद गावचा आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 4 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपले 4 धावा स्कोअर कार्डवरती. तर षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत निलेश सातव, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अमोल घोडेकर त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आहेत ते निलेश सातव, अतिशय उंचपुरे देयष्टीचे खेळाडू आहेत. आमचे ग्राउंड्समन दादा जे आहेत त्यांचंही कौतुक आहे. सकाळपासून त्यांची धावपळ सुरू आहे. एक सुंदर स्पर्धा जेव्हा उठून कधी येते, ज्यावेळेस ते मैदान सुरेख असेल. आणि हे मैदान सुरेख बनवताना नक्कीच कसळखंड ज्या गावामध्ये सर्वात जास्त नाईट स्पर्धा होतात, त्यांनी देखील आपुलकीने विचारलंय की ही काय मॅट आहे की काय आहे, आणि आम्हाला देखील अशा पद्धतीची स्पर्धा भरवता येऊ शकते का? नक्कीच, कारण नियोजन थोडं सुंदर आहे. निलेश पिंगळे कॉपी बुक फटका, बॅक फुटला गेला, ताकद संपूर्ण, परंतु काय फिल्डिंग केले पा विजय पाबळेनं. सुंदर क्षेत्ररक्षण, काही फूट आतमध्ये चेंडू अडवलाय आणि आपल्या संघासाठी 2 धावा तो वाचवतोय. 2 धावांनी स्कोअर कार्ड पुढे जाईल. कारण ऑनलाईन मला वाटतं चंदू सरांनी सांगितलं सिंथेटिक रबर टाईपची हे ठिकाणी खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीवरती कुठलाही फरक पडत नाही. फक्त या खेळपट्टी ओ निलेश पिंजारी, सुंदर फटका कॅमेराच्या दिशेने येतोय, थेट खेळला गेलाय 6 धावांसाठी. सुंदर होतं. बॉडी ज्या पद्धतीची पाहिजे होती ती बॉडी लँग्वेज परफेक्ट होती. आणि मी तर म्हणेल या स्ट्रोकला म्हणजे परफेक्ट 100 पैकी 100 मार्क्स निलेश पिंजारीला मिळतील. निलेश पिंजारी असेही फटके खेळू शकतो हे मला माहीत नव्हतं, परंतु काय फटका खेळलाय. गतवर्षी पावसाळी स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईला आले होते आणि मला त्याही वेळा प्रश्न पडला होता की खेळतील की नाही मुसळधार पावसात आणि चिखलात, परंतु तिकडे धुमाकूळ घातला होता या आळंदीच्या सुपरस्टारने. एका साध्या सोप्या भाषेत मी चंदू सर तुम्हाला सांगेल, चेंडू नंतर आपण त्या विषयाकडे जाऊया. ओ सलग दुसरा येतोय का? नक्कीच. अरविंद भाऊ कानसकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं बक्षीस आहे. ॲस्ट्रोटर्फ, मला वाटतं ॲस्ट्रोटर्फ हा प्रकार दादा आपण पहिल्यांदा कधी ऐकला? जेव्हा ॲस्ट्रोटर्फची हॉकीची त्या ठिकाणी फक्त निलेशसाठी अरविंद भाऊ कानसकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारला 100 रुपयांचं बक्षीस आहे. ॲस्ट्रोटर्फ हा प्रकार चंदू सर आपण पहिल्यांदा कधी ऐकला असेल? ज्यावेळेस भारतात पहिल्यांदा टेक्नॉलॉजी आली आणि भारतातली हॉकीची मैदानं ज्यावेळेस पहिल्यांदा ॲस्ट्रोटर्फने बनवली गेली, त्या ॲस्ट्रोटर्फच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेली आहे. हो, सुंदर चेंडू होता. सलग पुढचे 2 चेंडू ओव्हरपिच टाकल्यानंतर या चेंडूवरती निलेश यांनी थोडासा टप्पा आखूड केला. निलेश पिंजारला स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू बॅटमध्ये येऊ शकत नाही आणि सलग मागे निघून गेलाय. निलेश पिंजारनं मगाशी जो षटकार मारला त्यावर त्याने या स्पर्धेतल्या 50 धावा वैयक्तिक पूर्ण केलेल्या आहेत. आत्तापर्यंत मगाचा षटकार जो आला त्यावेळेस निलेशच्या 50 धावा पूर्ण झालेल्या होत्या या स्पर्धेमधल्या. निलेश सातव टू निलेश. हो, चेंडू कट केलाय, दुसरी संधी. तसा झेल पाहिला तर अवघड होता, परंतु प्रयत्न चांगला होता. परंतु अशा मॅचमध्ये एक छोटा खेळाडू आहे ज्यानं अप्रतिम बॉलिंग केलेली आहे मॅचमध्ये, ज्यानं पॉईंटच्या ठिकाणी झेल त्या ठिकाणी सुटलाय. विकास जाधव हे त्याचं नाव आहे. बेस्ट इकॉनॉमिकल, सर्वात कंजूस गोलंदाज या स्पर्धेमधला विकास जाधव, ज्याच्याकडनं अवघड झेल होता, सोप्पा मी म्हणणार नाही. हो, 1च्या इकॉनॉमी रेटनं टाकले त्यांनी बॉलिंग, म्हणजे ओव्हर मागे तो 1च रन देतो असा त्याचा अर्थ होतो. इकॉनॉमी रेट जरी 1 आहे तर प्रत्येक ओव्हर नंतर तो 1च धाव देतो असा त्याचा अर्थ होतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 19 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. याचा अर्थ मला वाटतं या षटकामध्ये 15 धावा आल्या. आणि मला वाटतं चंदू सर विकासची बॉलिंग त्या दिवशी मी लाईव्ह काही मॅच पाहत होतो, अप्रतिम. 18-19 वर्षाचा खेळाडू आहे. आणि त्यानंतर त्यांचा वाघोलीचा जो क्रिकेट ग्रुप आहे त्यावरती अतुल बनकर यांनी एक वाक्य टाकलं होतं की विकास जाधव येणाऱ्या क्रिकेटचं गाजवणारा खेळाडू आहे असं त्यांनी सांगितलं. मी भविष्यवाणी केली होती आणि माझी भविष्यवाणी विकासनं खोटी ठरू दिली नाही.
अशा प्रकारचं कौतुक त्यांनी केलं होतं विकासचं. सुंदर अशा प्रकारची मॅच मैदानात सुरू आहे. तुम्ही पाहताय अनिल उर्फ बॉबीदादा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अनिल उर्फ बॉबीदादा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, त्याचबरोबर विशालदादा टिंगरे आणि भरतदादा टिंगरे यांच्या मित्रपरिवारानं बहारदार आयोजित केलेली स्पर्धा आहे. लवकर खेळायचं आहे आपण, कारण 8 ओव्हरची मॅच आपण खेळतो, याचं कुठंतरी आपण लक्ष ठेवायचं आहे किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. मला वाटतं प्रत्येक टीमला वेळ सुद्धा आपण देतोय. ते टाइम क्लॉक लाईव्ह कव्हरेजच्या डाव्या बाजूला कुठेतरी टिकटिक करत असतं. त्या टिकटिकीकडे तुमचं लक्ष पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठे मोठे दंडची योजना आहे. वेळेत जर तुम्ही इनिंग पूर्ण केली नाही तर इथे आपण थोडंसं त्या ठिकाणी सवलत देतात ऑर्गनायझर, फक्त सवलतीचा जास्त फायदा त्या ठिकाणी नक्कीच खेळाडूंनी घेण्याचा प्रयत्न कधी करायचा नसतो. ह्या काही क्रिकेटमधल्या छोट्या गोष्टी असतात. आसिफ गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि पाहूया या गोष्टी या षटकामध्ये तो कशा प्रकारची गोलंदाजी करेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. मी मगाशी तुम्हाला सांगितलं 2 आयकॉन फक्त सेमीफायनल पर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये निलेश पिंजारी आणि दुसऱ्या बाजूने आसिफ, हे 2 आयकॉन एकमेकांसमोर आता उभे ठाकलेले आहेत. पाहूया काय होत आहे. ओहो, हा चेंडू निलेशला मला वाटतं हलक्या हाताने त्याला चेंडू ग्लाईड करायचा होता थर्ड मॅचच्या ना, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. मला वाटतं चंदू सर ही लढत फार मोठी रंगतदार होईल, कारण एक डावखुरा जबरदस्त बॉलर जो महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी भारतातलं क्रिकेट गाजवतोय, दुसऱ्या बाजूनं एक मोठा बॅट्समन निलेश पिंजारी समोर उभा आहे. यावेळेस थोडीशी दिशा भरकटणारा चेंडू. मला वाटतं आसिफला असं वाटलं होतं की हा चेंडू जास्त टर्न होईल, परंतु त्याच्या अपेक्षेवर हा चेंडू टर्न झाला नाही आणि तो सरळ लेग स्टंपच्या बाहेर निघून गेला. वाईड बॉलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदान सुरू असताना तुम्ही पाहताय सचिन भाडाळे 11 वाघोली विरुद्ध परी 11 सेमीफायनल सामना क्रमांक 2. ओहो, सुंदर अशा प्रकारचा चेंडू बॅटमध्ये घेतलाय. एक स्कूपचा अप्रतिम फटका, चेंडू सीमापार 4 धावा. स्वतः आसिफ चेंडूच्या मागेला एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती आणि इथे 2 धाव पळून पूर्ण आहेत. टाळ्यांचा मोठा गजर त्यांच्या संघ सहकाऱ्यांकडनं पाहायला मिळाला. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करेल. तुम्ही पाहताय टिंगरे सरकार चषक 2020 अंतिम दिवस, सामना क्रमांक 2. सेमीफायनलची मॅच आहे. सचिन भाडाळे 11 वाघोली विरुद्ध परी 11 विनोद भाऊ पोटे यांचा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी आहे दोन्ही. ओहो, या चेंडूला उत्तर नव्हतं. चेंडू पडला तसा सरळ निघून गेला. तो चेंडू अंगाकडे येण्याची वाट पाहत होता निलेशला वाटलं रॉंग वन येईल आसिफकडनं, परंतु तो अंदाज रॉंग ठरला निलेशचा आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू असणार आहे. हे वैविध्य आहे, हे पाहायला मजा येते आणि हे पाहायलाच प्रेक्षक मैदानावरती येतात. चंदू सर, जे व्हेरिएशन आहे बॅटिंग बॉलिंगमध्ये. हो, यावेळी मात्र चेंडू पायावरती झाला, मोठा अपील, परंतु पाहूया संजय भालराव सरांनी कुठल्याही प्रकारे इशारा केला नाही. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप अशा प्रकारे हा निर्णय असेल, कारण मागचे स्टंप दोन्ही त्या ठिकाणी नक्कीच उघडे पडले होते. अशा वेळेस पंचांना निर्णय देणं फार सोपं होऊन जातं. लेग बिफोर विकेटचे छोटंसं अपील होतं आसिफकडनं. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26. षटक क्रमांक 3 चालू असताना ओ नो बॉल, नो बॉल. आज निलेश पिंजारी नशीब घेऊन आलाय मैदानावरती. आताची धाव मला वाटतं पाहूया पंचांचा काय इशारा आहे. त्या ठिकाणी बाईच्या रूपामध्ये बहुतेक ही धाव असेल. लेग बाईच्या रूपामध्ये मला वाटतं पायावर बाईच्या रूपामध्ये आहे. चेंडू डायरेक्ट टंपवर जाऊन आदळला होता. पायाला कुठलाही त्यांनी स्पर्श केला नव्हता, परंतु निलेश पिंजारी नशीब घेऊन आला हे म्हणावं लागेल, कारण क्लीन बोल्ड तो झाला होता. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, लक हा 2 अक्षरी शब्द आहे, नसीब हा 3 अक्षरी शब्द आहे, किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे, परंतु हे सगळे शब्द मेहनत या 4 अक्षरी शब्दासमोर छोटे आहेत. कारण मेहनत केल्याशिवाय तुम्हाला लक, नसीब आणि किस्मत कधीच साथ देत नाही. इथे निलेश पिंजारीने थोडीफार जी मेहनत दाखवली मैदानामध्ये, आमच्या भरतदादांनी जी मेहनत केली, विशाल भाऊंनी जी मेहनत केली, त्यामुळे ही स्पर्धा सुरू होते. मगाशी एकदा येता एक रिक्षावरती वाक्य त्यांनी वाचलं, त्या वाक्यात मला कुठेतरी भरतदादाचं नाव घुसवावं वाटलं आणि ते वाक्य मी तुम्हाला नक्कीच सांगेल. माणसात माणूस साधा भरतदादा, म्हणजे
त्या ठिकाणी पुण्यामधला आयोजक पाहिजे फक्त भरतदादा, अशा प्रकारचे वाक्य मला सहज सुटलं तुमच्या धारोळी चौकातच. त्या रिक्षाच्या मागे ते वाक्य लिहिलेलं होतं. परत एकदा हा चेंडू, ओ फुलटॉस, चेंडू ऑन साईडला खेळला गेला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव पळून पूर्ण केली गेली. राहुल सातव चेंडू अडवतोय, माणसात माणूस साधा, आयोजक म्हणून फक्त हवा भरतदादा. अशा प्रकारे ते वाक्य मला सहज सुचून गेलं. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक तिसरं मैदान संपलंय. चंदू सर, बऱ्याचशा धावा आल्या 3 ओव्हरमध्ये वसीमची विकेट पडल्यानंतर. नक्कीच धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काही चांगले चेंडू देखील येताना दीपक सर पाहायला मिळाले. तुल्यबळ म्हणजे जसे चांगले बॅट्समन आहेत तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगले बॉलर्स देखील आहे. वाघोली संघ देखील तेवढाच त्वेषाने खेळतोय. एकाच गावातील किंवा परिसरातील खेळाडू असल्या कारणाने त्यांच्याकडे एक वेगळी एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश, आणि निलेशच्या बरोबरीने जर पाहिलं तर अमोल घोडेकर, ज्याने कालचा दिवस गाजवला, मॅन फ्रॉम नारायणगाव, ते देखील आपल्याला बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर मागील मॅचप्रमाणे ही मॅच नक्कीच तेवढीच रंगू शकते अशी अपेक्षा असणार आहे. कारण प्रत्येकाला टिंगरे सरकार या चषकाची फायनल गाठायची आहे. त्यासाठीची झुंज, हा दिवस वर्षातून एकदाच येणार आहे. अभि नाही तो एक साल कभी नाही, त्यासाठीचे हे प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होत आहेत. मला वाटतं पुण्यामध्ये पावसाचं जोरदार वातावरण होतं चंदू सर. पाऊस उघडला आणि त्याच रात्री टिंगरे सरकार चषक स्पर्धा डिक्लेअर झाली. म्हणजे फक्त तो पाऊस थांबायची आपण वाट पाहत होतो. तो कालही आला, परंतु तो फार काही नुकसान न करता परत निघून गेला. विकास षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. ओहो, आला तसा फेकून दिलाय. इकॉनॉमिकल बॉलर होता स्पर्धेतला आतापर्यंत. इकॉनॉमिकल बॉलर म्हणून बाबा आपण चर्चा करत होतो, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार खेचत फलंदाज अमोल घोडेकरनं इथं मात्र धोक्याचे संकेत दिलेत विकासला. पाहूया विकास पुढच्या 5 चेंडूवर कमबॅक करतोय का. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. मित्रांनो, आपण पाहतोय 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. संतोष नाणेकर यांच्या tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होते, त्यांचंही खूप आभार आहे. मगाशी त्यांनी सांगितलं पहिल्या मॅचला 4,500 ते 5,000 प्रेक्षक शेवटचे काही चेंडू पाहण्यासाठी ऑनलाईन आले होते. ओ, सलग दुसरा येतोय का पाहूया. सलग दुसरा षटकार. संजय भांडराव सरांचा इशारा. अरे बापरे, नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी बदललेली आहे. विकास काय बॉलिंग करू शकेल आणि त्याच्या बॉलिंग विरुद्ध काय बॅटिंग करावी याचं कुठंतरी चर्चा मसलत त्या ठिकाणी कुठेतरी प्लॅनिंग केलं गेलं असेल, अभ्यास केला गेला असेल आणि त्यानंतर सलग 2 षटकार चंदू सर येतात. आणि नक्कीच एक आता ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. लाईव्ह कव्हरेज असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. जसं आपण इंटरनॅशनल खेळाडू अभ्यास करायचे व्हिडिओज पाहिजे तसे आता आपल्याकडे देखील तशा ती टेक्नॉलॉजी उपलब्ध असल्या कारणाने. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी फलंदाज करताना अमोल घोडेकर करताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण खेळाडू असे आहेत ज्यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ही देखील एक नारायणगावचे खेळाडू फलंदाजीसाठी आपण पाहतोय. विकास पाहूया काय करतोय. ओ, हा चांगलं कमबॅक असं वाटत होतं चंदू सर, परंतु ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर गेला. कारण लेग साईडला ज्या प्रकारे मार पडायला लागलाय, आता तो ऑफ टर्मच्या बाहेरच पिचिंग करण्याचा प्रयत्न करेल, परंतु तिथेही त्याला वाईडला सामोरं जावं लागतंय. म्हणजे थोडं पाहिलं तर सध्या संकटमय आणि अडचणीची परिस्थिती आहे विकासकडं, परंतु तो खेळाडू पाहूया यातून याच्या अशा प्रकारच्या संकटातूनच मागे येणाऱ्याला त्या ठिकाणी चांगलं खेळाडू म्हटलं आता. परंतु अमोल अप्रतिम बॅटिंग करतोय. हलक्यातनं चेंडू नक्की टॅप केला होता पॉइंटला. विजय पाबळे चेंडूच्या मागे आला, तोपर्यंत घेतली गेली सिंगल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून बरीचशी क्रांती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेली आहे. वाड्या वस्त्यांवरचं क्रिकेट जागतिक स्तरावरती पोहोचलंय. पार्टनरशिप 16 चेंडूमध्ये 39 धावांची भागीदारी झाली आहे अमोल घोडेकर आणि निलेश पिंजर यांच्यामध्ये. वसीम त्या ठिकाणी एका शॉर्ट पिच चेंडूवरती डीप स्क्वेअर लेगला त्याचा झेल टिपला गेला होता. ओ, परत त्याचा चेंडू उंचावरनं खेळाय, वाट पाहिली आणि थेट भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. हो, किती सुंदर फटका खेळता पहा.
शरीराला पूर्णपणे लेफ्टमच्या बाहेर घेतला, ऑफ साईडला जागा बनवली, बॉडी वेट ट्रान्सफर केलं बॅकफुटला, परंतु बॅट वेटनं चेंडू ढकलून दिला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज झालं, त्यावरती सिंगल मिळते, एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल याचबरोबर 50 धावा पूर्ण होतात परी 11च्या. 50 अप. परी 11 विनोद भाऊ पोटे यांच्या मालकीचा असणारा संघ. 50 धावा पूर्ण. अमोल आणि निलेशची सुंदर फलंदाजी. विशाल, पाहूया या षटकामध्ये काय अजून चमत्कार घडवतोय का. मिस टाइम फटका, संधी भेटली आणि शेवटच्या चेंडूवर चमत्कार घडवलाय या छोट्या गोलंदाजानं. फलंदाज बाद. जरी भरपूर त्या ठिकाणी धावा आल्या असल्या तरी शेवटच्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचा कमबॅक आहे. अमोल घोडेकर जो धोकेदायक ठरू इच्छितो त्याला नक्कीच तंबूच्या असरला पाठवून दिलाय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, विशाल भाऊ टिंगरे, त्याचबरोबर भरतदा टिंगरे आणि मित्र परिवाराचं एक बहारदार नियोजन. टिंगरे सरकार 2020 सरत्या वर्षाची एक स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये एक नवीन झळाळी देऊन जाते. ग्रामीण भागातल्या क्रिकेटला पुणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना दिला गेलेला वाव आणि त्यातून अनेक नवनवीन चेहरे समोर येत आहेत. जे चेहरे येणारे त्या ठिकाणी दशक, येणारे शतक त्या ठिकाणी टीन बॉल क्रिकेटचं गाजू शकतील आणि त्याबद्दल टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, विशाल भाऊ भरत त्यांना द्यावे तेवढे आभार. त्यांचं मानव तेवढं कौतुक कमी आहे. नवीन फलंदाज सागर ली मैदानावरती उतरलाय. एक तोडफोड करणारा फलंदाजी, तोडून फोडून करणारा फलंदाज म्हणून, गोलंदाजी तोडून फोडून करणारा फलंदाज म्हणून आपण त्याला ओळखतो. परंतु समोर गोलंदाजही तेवढाच आहे. तो काही कच्च्या गुरुचा चेला नाही. अतुल बनकर नावाच्या वाघोलीच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विद्यापीठातला शिकलेला तो विद्यार्थी आहे. तो मैदानाच्या आतमध्ये काय करेल हे पाहण्यासाठी आपण परत मैदानात जाऊया. षटक क्रमांक मैदानात सुरू होत आहे ते 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 50 धावा धावफलकावरती आहेत. आलेल्या जवळपास प्रत्येक मान्यवराचं नाव घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण नजर चुकीने चंदू सर असतील किंवा मी असेल, आमच्याकडनं कुणाचं नाव घ्यायचं विसरून जर गेला असेल तर मी आयोजकांच्या वतीनं, आमच्या वैयक्तिक, आमच्या दोघांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करेल. मित्रांनो, घेऊन जाईल मैदानामध्ये सागरली, समोर आहे आसिफ. हे 2 खेळाडू तुमचं भरपूर मनोरंजन करणार आहेत. ओ, बॅकफुटला गेला, बॅटची बाहेरचीकडे घेतली, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हिट तर झाले परंतु तिकडे अजय आवळे नावाची घारीची नजर उभी आहे. त्या नजरेतनं काही सुटणार नाही. आपण पाहिलंय इथे पंचांची नजर अतिशय तीक्ष्ण असावी लागते. पंच शरीरानं धष्टपुष्ट असावे लागतात. जात भेद, वंशभेद, पंथ याचा विचार न करता पंचांनी निर्णय द्यावा लागतो. आणि सर्वात महत्वाचं, पंचांचा कॉमन सेन्स अर्थात पंचांची सत्सक विवेक बुद्धी ही नेहमी जागृत असावी लागते. हे पंचांसाठी काही साधे सोपे नियम आहेत. अजय भाऊ आवळे असतील, त्याचबरोबर संतोष भालराव, संजय भालराव सर असतील, यांच्याबद्दल आता मी वेगळं काय सांगणार. आपल्या कामातनं त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. जी ओळख कामातून निर्माण होते ती खरी ओळख असते. ओहो, इथे चूक, मोठी चूक अजय विटकर कडनं. चेंडू वाईड +4, अतुल विटकर कडनं चेंडू वाईड +4, 5 धावा. अतुल विटकर कडनं मला वाटतं चेंडू लेफ्टमच्या बाहेर होता, परंतु या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये अशा प्रकारच्या चुका नक्की त्या ठिकाणी क्षम्य होऊ शकत नाहीत. अतुललाही ते माहीत आहे, कारण तेवढा हुशार खेळाडू तो आहे. लेदर बॉल बरोबर, टेनिस बॉल बरोबर लेदर बॉल क्रिकेट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तो खेळतो. अनेक विक्रम लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा अतुल विटकरच्या नावावरती आहेत. आणि इथे त्याच्याकडनं एक चेंडू सुटला ज्यावरती वाईड +4 अशा 5 धावा भेटल्या. 5 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. बाबा ठवळ कळवत आहेत. 56 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. हो, यावेळेस मिस टाइम फटका. विजय पाबळे चेंडूच्या खाली येतोय आणि निलेश पिंजारीला थांबावं लागेल. दुसरा धक्का बसतोय परी 11ला. विजय पाबळेना झेल टिपला आणि यानंतर काही क्षणांसाठी परत एकदा चंदू शेट्टे सर. धन्यवाद दीपक सर. 15 चेंडूमध्ये 29 धावा करून माघारी परतलेले आहेत निलेश पिंजारी. या मॅचमध्ये प्रभावित केलं त्यासाठी ते ओळखले जातात. हाफ पिच क्रिकेट पासून जर सुरुवात जरी झाली असेल, आज गाव साठी क्रिकेट असेल किंवा खुल्या गटातील क्रिकेटसाठी स्वतःला सातत्याने सिद्ध केले निलेश यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत अमर गोरे, ज्या काल संकट मोचक म्हणून 4 षटकांच्या मॅचमध्ये तुमच्या टीमचे 3 विकेट गेले होते आणि केवळ 2 ओव्हरला 11 रन होते, 4 विकेट जाऊन. तदनंतर मात्र जी काही फलंदाजी केली.
तर नक्कीच दीपक सरांचं JPL जिंकण्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं या खेळाडूने आणि विध्वंसक फलंदाजी ही त्यांची ओळख आहे. परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आसिफ शेख, ज्याने वाघोलीचं नाव अगदी शारजा स्टेडियमपर्यंत नेलं. हो, यावेळेला चेंडूला थोडीशी जास्त उंची दिली, फ्लाईट दिली, गती कमी केली, खोलवर टप्प्यामध्ये लँड करण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. या व्हेरिएशनचं आल्या आल्या पहिल्या चेंडू अशा प्रकारचा येईल याची नक्कीच फलंदाजालाही कल्पना नव्हती, परंतु तो त्या पद्धतीचा त्या धाटणीचा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पहा आणखीन एक चांगला चेंडू या खेळाडूने खरोखर वाघोली गावच्या क्रिकेटला मात्र खूप मोठी, कारण विनर स्पोर्ट्स सारख्या संघामध्ये शारजा स्टेडियममध्ये खेळत असताना तिकडे देखील संघ अडचणीत असताना लांबच लांबवरचे षटकार असू देत किंवा गोलंदाजी असू देत, आसिफ शेखने मात्र त्या ठिकाणी देखील केली होती. ही ओळख आहे या खेळाडूची. आज गोलंदाजीमध्ये करामत करताना पाहायला मिळत आहेत. कधी स्लोअर वन तर कधी फास्टर वन, कधी खोलवर टप्प्याचे तर कधी लेंथ बॉल, हे व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 56 आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना सेमीफायनलचा सामना टिंगरे सरकार. हो, पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आसिफ यांच्याकडून. 3 वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू त्यांच्यासाठी पेश केले. एक स्लोअर वन पेश केला, तदनंतर लेंथ बॉल. यावेळेला पुन्हा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आणि पर्यायाने अमर गोरे नॉन स्ट्राईकला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. वाघोली एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला परी 11 यांच्यातील मॅच आपण या ठिकाणी जरूर. सचिन भाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला परी 11 यांच्यातील हा सामना. यावेळेला नो बॉल पंच घोषित करताय. ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर येतात, परंतु तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटचा सामना आपल्याला आनंद देतो, मग तो कोणताही असू देत, इंटरनॅशनल असू देत, स्थानिक असू देत, अंडरआर्म असू देत, ओव्हरआर्म असू देत, किंबहुना हाफ पिच क्रिकेट असू देत. हे क्रिकेट आणि फ्री हिट असेल, यानंतर क्रिकेट कोणत्याही प्रकारचं असू देत, आपल्याला खूप आनंद मिळतो. मैदानावर फलंदाज गोलंदाज खेळतात जरूर, परंतु आपल्याही मनात एक वेगळं चित्र चालू असतं, क्रिकेट चालू असतं. आपल्या आवडत्या फलंदाजाने फटकेबाजी करावी, आपल्या आवडत्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी, क्षेत्ररक्षकाने चांगली क्षेत्ररक्षण करावी. हे सर्व क्रिकेट आपल्याही मनामध्येच सुरू असतं ज्यावेळेला मैदानामध्ये आपले लाडके खेळाडू खेळत असतात. तेच क्रिकेट आज आपण सर्वांना धानोरीला टिंगरे सरकारमध्ये घेऊन आले. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न पुल केला, परंतु सक्सेसफुल होत नाहीये. प्री हिट असल्या कारणाने बचावले जातील सागर या ठिकाणी आणि 1 रन मात्र पुढे धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली होती 61 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळते. सर अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मगाशी अशीच परिस्थिती होती. जर 3 ओव्हरमध्ये कुठेतरी 30, 35, 40 जर रन आल्या तर 100चं धावसंख्या इकडून खुणा होऊ शकते. तर पाहावं लागेल या ठिकाणी वाघोली संघाला मात्र एक रणनीती बनवावी लागेल. ती धावसंख्या 100च्या 95, 100च्या सीमित ठेवायची असेल तर. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करणारा संघ आहे, एक बॅटिंग लाईनअप आहे, मोठी बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्याकडे देखील क्षमता आहे एक मोठी धावसंख्या उभारण्याचा. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन, तेवढंच लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपण पाहतोय, तेवढीच चांगले अपडेट्स या ठिकाणी आम्ही पाहतोय. 61 धावा, 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात अतुल विटकर जे कर्णधार आहेत या टीमचे आणि पॉवर प्ले घेण्यात आलाय. तर पाहूया या पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा घेतला जातोय का ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अतुल विटकर यांच्या ऐवजी आता मात्र राहुल सातव गोलंदाजीसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत, या षटकामध्ये आक्रमण करायची आहेत, कारण 3 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर असतील ते कुठे कुठे आहेत त्याच्या विपरीत तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी होईल. अतिशय उत्कृष्ट आयोजन, मॅटवरची महाराष्ट्रातील एकमेव मोठी टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे ॲस्ट्रोटर्फवर ही स्पर्धा खेळवली जाते. कोणताही प्रभाव एका बाजूने झुकत नाहीये. बॅट्समनलाही तेवढीच संधी, बॉलरलाही तेवढीच संधी. कित्येक बॅट्समनने या ठिकाणी धुमाकूळ घालताना पाहिलं तर कित्येक गोलंदाजांनी फलंदाजांवर अधिराज्य गाजवताना देखील या खेळपट्टीवर आम्ही पाहिलंय. आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस. 5 दिवस कसे गेले क्रिकेट रसिकांना कळलंही नसेल. स्पर्धा सुरू झाल्यानंतर क्रिकेटची खमंग मेजवानी. आपण क्रिकेटमध्ये हरवून जातो,
क्रिकेट मैदानावर सुरू असल्यानंतर आपली पावलं मैदानाकडे वळतात. जर शक्य नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून तासनतास आपण मोबाईलवर मॅचचा आनंद घेत असतो. कारण हा क्रिकेटचा खेळ आपला आवडता आहे, आपला लाडका आहे आणि म्हणूनच की काय हा क्रिकेटचा खेळ आज आपल्याला टिंगरे सरकार चषकामध्ये घेऊन आलाय. गोलंदाजीसाठी राहुल सातव पुन्हा एकदा सज्ज होतील सागर यांच्यासाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, पाहूया. आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे, हातात स्वतः राहुल सातव यांनी घेतली आणि सागर नावाचा अडसर या ठिकाणी दूर केलाय. विकेटचं पतन. चेंडूच्या रेषेत जाऊ शकले नव्हते. जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे की काय माघारी परतावं लागतंय सागर यांना. परंतु त्यांची जागा घेण्यासाठी कालच्या दिवसातील आणखीन एक हिरो मैदानात येईल, मी म्हणेल रोहित ननावरे, ज्यांनी कालचा दिवस आपल्या तडाखीबंद फलंदाजीने गाजवला. तेच मात्र सांगवी परिसराला बिलॉंग करतात आणि परंतु त्यांच्या फटकेबाजीसाठी, धडाकेबाज फलंदाजीसाठी ते ओळखले जातात. तर कशा प्रकारे ते सामना करतील ते पाहायचं आहे. एका बाजूला अमर गोरे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित ननावरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करतायत या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. एका बाजूला सचिन भाऊ बडाळे प्रतिष्ठान जो वाघोलीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पोटे साहेबांचा संघ आम्हाला पाहायला मिळतो. परी 11 त्यांच्यातील ही मॅच, त्यांच्यातील हा मुकाबला या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6वं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. चंदू सर, दरम्यानच्या काळामध्ये निलेश पिंजरेने जे बहारदार खेळी केली, तर रोहितजी ब्रह्मराक्षस सर्पमित्र यांच्याकडनं निलेशच्या त्या खेळीसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल रोहित यांचं खूप खूप आभार. आणि ते बक्षीस सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे निलेशनं. अमर गोरेनं हा फटका उंचावरनं खेळला. फिल्डर चेंडू तिकडे नाहीच आहे फिल्डर, आणि हा चेंडू सरळ सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. मी तुम्हाला सांगितलं अमर गोरे 2017 साली माझं JPL जिंकण्याचं स्वप्न, बाबांनी जिंकले त्यामुळे बाबा खुश आहेत. त्यामुळे चंदू सरांनी पण 1-2 वेळा जिंकले. पण मी फार जवळ जाऊन मला ते फायनल खेळून 3 बॉल 7 रनची मॅच आम्हाला झाली नाही. आणि दादा त्या ठिकाणी तुषार रणदिवे मैदानात असताना सुद्धा, त्यामुळे ते स्वप्न गरजेचं होतं. जो टायमिंग आणि जो ते अचूक नसल्या कारणाने बाद होऊन माघारी परतावं लागतंय. राहुल सातव या ओव्हरमध्ये तब्बल 10 विकेट राहुल सातव यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत आणि ही रणनीती पॉवर प्लेमध्ये 2 विकेट देखील मिळवल्या. दीपक सर, नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय, मला वाटतं फार वेगळी ओळख करून देणं गरजेचं नाही. 20, 22, 25 वर्षाचा कालावधी या खेळाडूच्या नावावरती कारकीर्द जमा आहे. आणि सचिन बर्गे हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेमध्ये असतं. आणि टेनिस बॉल क्रिकेटची सेवा या खेळाडूनं फार मनापासून केलेली आहे. गेले कित्येक वर्षे क्रिकेट खेळताना सचिन बर्गेचा फिटनेसच्या जोरावरती, शेतकरी पार्श्वभूमी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातनं आलेला आहे. ते 6वं 5 बाद 65 धावा धावफलकावरती आहेत. वाघोली संघ जर आपण पाहिला, सृजन करंडकाचा मानकरी ठरलेला हा संघ आहे. जवळपास 450 पेक्षा जास्त संघांनी ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ती स्पर्धा जिंकलेला हा संघ होता. एक मोठी त्यावेळेस त्यानंतर त्याने वाघोली गावच्या क्रिकेटमध्ये बराचसा आमूलाग्र बदल झाला. मोठे मोठे खेळाडू स्पर्धा गाजवू लागले. ओहो, सचिन बर्गे काय नक्की झालंय? डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता 2 वेळा आणि तरी सचिन बर्गे वाचलाय. पाहूया पंचांचा, मला वाटतं बॅटला लागून चेंडू अंगावरती आदळला होता, त्यामुळे पंचांनी कुठल्या प्रकारे इशारा केला नाही. संजय भालराव सरांबद्दल जर सांगायचं झालं तर मगाशीच त्यांचा सन्मान करताना मी काही गोष्टी सांगितल्या. सूर्या संघाचं त्यांनी फार मोठं नाव केलं आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि या माणसाला मी मैदानावरती कधी रागवताना पाहिलं नाही. मग ते अंपायर असतील किंवा खेळताना असतील, कूल अँड काम, अतिशय शांत माणूस, शांत डोक्यानं. डोक्यावरती फक्त बर्फाचा खडा नाही तर मला वाटतं ट्रकभर बर्फ डोक्यावरती ठेवून मैदानावरती वावरणारा माणूस आहे संजय भालराव सर. दुसऱ्या बाजूने आमचे अजय भाऊ आवळे यांना जर पंच आतमध्ये दाखवून देतोय. 2 षटकं 9 धावा 3 विकेट. राहुल सातवसाठी मला वाटतं टाळ्या थोड्याफार तरी वाजल्या पाहिजेत, ज्या प्रकारची कामगिरी त्याने केली. 2 षटकं 9 धावा आणि 3 बळी. म्हणजे मगाचं थोडंसं एक मागण्या षटक जे ठरलं बाबा किंवा चंदू सर, त्या षटकाला पूर्णपणे त्या ठिकाणी रोखण्याचं काम, त्या धावांचा ओघ आटवण्याचं काम राहुलनं मैदानाच्या आतमध्ये केलं. आणि सुंदर कामगिरी गोलंदाजीच्या रूपातनं राहुलकडनं आपल्याला पाहायला मिळते. राहुलला जर आपण पाहिलं, वाघोली गावामध्ये खेळत असताना तुम्ही पुणे नगर हायवे थोडंसं पुढे गेलात, उजव्या साईडला राहुल
रेसिडेन्सी नावाचं राहुलचं एक भलं मोठं हॉटेल आहे, एक हॉटेल व्यावसायिक, त्याचबरोबर क्रिकेटसुद्धा तो राहुल खेळत असतो. अगदी वाघोली गावातून तुम्ही 2-3 किलोमीटर पुढे गेले, राईट साईडलाच एक भव्य दिव्य हॉटेल आहे, त्याचंसुद्धा मालकत्व राहुलकडे आहे. तर त्या हॉटेलचा तो मालक आहे. म्हणजे सर्व काही व्यवसाय सांभाळून ही मंडळी क्रिकेट खेळत असतात आणि फक्त खेळत नाहीत तर एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. धावफलकावरती आपण पाहिलंय 6 षटकांचा खेळ संपलाय, 5 बाद 66 धावा आहेत. चंदू सर, काय वाटतं हा धावफलक पुढच्या काही षटकांमध्ये कुठपर्यंत जाईल? या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडासा तो कंट्रोल झाला आहे, परंतु अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहे दीपक सर. आणि त्यामुळे कडे या ठिकाणी जर कुठे 20-25 जरी रन आल्या तरी एक चांगल्या सन्मानजनक स्थितीपर्यंत हा धावफलक जाऊ शकतो. आणि तसे बॅट्समन आहेत, कारण बब्बन यांची बॅट काल बोलली होती. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धावांची गरज होती, परंतु तिथे जो बॉल टाकला कुणाला तो सेकंडलाच बॉल जो होता त्या बॉलवरती विकी आळेने तो सामना जिंकला असं आपल्याला थोडंफार म्हणावं लागेल. अतुल विटकर पुढे आहे, बबन रनावर आहे. ओहो, फटक्यात ताकद लावण्याचा प्रयत्न होता, परंतु एका हाताने आरामात चेंडू अडवलाय. आणि बबन रनवेल तर सांगू शकतो, तू किती जोरात मारू शकशील तेवढ्या जोरात मार, मी एका हाताने चेंडू अडवणार. अशा प्रकारे सहज तो चेंडू अडवलाय. आणि ही खरी गंमत असते आतमध्ये मैदानात होणारी. बरं, दादांनी मला वाटतं सकाळपासून एक जागा त्या ठिकाणी धरलेली आहे, त्या जागेतनं ते 1 मिलीमीटर इकडे तिकडे हरलेले नाहीत. आमचे प्रतापदादा सुद्धा मला वाटतं, जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर त्यांच्या समेत बसून मॅचचा आनंद घेत आहेत. तेजसजी भोसले आपले पोलीस मित्र सुद्धा मैदानावर येतात. तेजस दादा, आपले हार्दिक स्वागत आहे. आणि ही सर्व पोलीस मंडळी अतिशय सुंदर क्रिकेट खेळतात. त्यामध्ये आमचे पिंटूभाऊ मांगडे असतील, तेजदादा असतील, त्या ठिकाणी प्रशांत गायकवाड असतील, झहीर खान असतील, पप्पू तोडकर, बबलू पाटील, किती नावं घ्यायची. त्या ठिकाणी डॉन, सागर दरेकर, डॉनचा तर विषयच नाही. डॉन म्हणजे 5 दिवस त्या टुर्नामेंटच्या मैदानावरती डॉन दिसणार, मै दिसणार, एवढा क्रिकेट एवढा माणूस. अशा कितीतरी गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. अतुल आपल्या गोलंदाजी मार्कवरती परततोय. प्रेक्षकांची एक चांगली गर्दी आहे, जिथे जागा दिसेल तिथे प्रेक्षक त्या ठिकाणी बसून आहेत. प्रत्येक संघाच्या चाहत्यांचा एक वेगवेगळा ग्रुप आहे, तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर. आणि ते एका ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी बसलेत. प्रत्येकाची नावं पोचवण्याचा प्रयत्न आपण प्रेक्षकांना करतोय. ओहो, सुरेख चेंडू होता. त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच म्हणण्याचा प्रयत्न करेल मी, रिव्हर्स स्वीपच्या ऐवजी. आमचे परममित्र सनी तांबोळी सुद्धा कोथरूडमधनं या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. हार्दिक स्वागत आहे. संतोष नाणेकर यांचं उत्कृष्ट अशा प्रकारचं दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे त्यांच्या tenniscricket.in टीमकडनं. ओहो, लोअर फुल टच होता. अहो, काय प्रयत्न केलाय. फॉलो थ्रू सुंदर आहे, फिटनेस चांगला आहे. आणि मग तुम्हाला अशा प्रकारे चेंडू अडताना कधीच प्रॉब्लेम येणार नाही. लेदर बॉल क्रिकेट जे खेळाडू खेळतात त्या आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढं काय कोण विचार करत नाही. आओ खेलो निकल जाओ, जास्त कोण काही विचार करत नाही. फॉलो थ्रू कसा पाहिजे, कुठं बॉल टाकायचा काय इथे. परंतु लेदर बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला जातो, प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी विश्लेषण केलं जातं. तुमचा फॉलो थ्रू कसा असावा, काय गोष्टी कशा असाव्यात. परवाच एक मध्ये मला वाटतं व्हिडिओ क्लिप IPL दरम्यान एक थोडीशी व्हायरल झाली. त्या ठिकाणी एका गोलंदाजाला झहीर खान मराठीमध्ये काही टिप्स सांगत होते. म्हणजे तिकडे तो प्रकार लेदरमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो. व्हाईट बॉल, दिग्विजय देशमुख यांना झहीर खान यांनी जे टिप्स दिल्या मराठीमधनं, आणि महाराष्ट्रात मला वाटतं विदर्भाकडनं बीड महाराष्ट्राकडनं ते खेळतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टी याकडे अनुभवी खेळाडूंकडनं आपल्याला शिकायच्या असतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो फॉलो थ्रू किंवा इतर बाकीच्या गोष्टींना आपण तेवढंसं, लेदर बॉल एवढं विषय तो नसतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी मेहनत लागत नाही असं मी कधीच म्हणणार नाही. जास्त मेहनत लागते, कारण कमी ओव्हरमध्ये तुम्हाला मॅच खेळायची असते. हा चेंडू खोल टप्प्याचा ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ संपलाय. 5 बाद 75 धावा धावफलकावरती आहेत. चंदू सर, असंच एकदा मी SP कॉलेजच्या मैदानावरती 75 धावा झालेल्या आहेत 5 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. SP कॉलेजच्या मैदानावरती मी अशी एकदा कॉमेंट्री करत होतो, आणि त्यावेळेस BCCIचे खजिनदार असणारे अजय शिर्के सर त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला आले होते. आणि पप्पू रामगुडेने तिथे अशी काही बॅटिंग केली फायनलला. अजय शिर्के सर माझ्या समोर पप्पू रामगुडेंना म्हटले होते, तुम्हाला लेदर बॉल क्रिकेट खेळण्याची काही इच्छा असेल किंवा तुम्हाला तिकडे थोडासा ओढा असेल तर तुम्ही मला ऑफिसवरती येऊन भेटा. त्यावेळेस ते BCCIचे खजिनदार होते अजय शिर्के सर. पप्पू रामगुडेला डायरेक्ट त्यांनी लेदर बॉल क्रिकेटसाठी आमंत्रित केलं होतं. या ठिकाणी शिरसाट स्पोर्टकडनं
त्यांनी त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बॅट दिलेली आहे, मला वाटतं अंबादासजी शिरसाट अर्थात निलेश शिरसाट यांच्याकडनं ती बॅट त्यांनी इकडे पोच केलेली आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बॅट आहे. मला वाटतं निलेश सातव वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे षटक क्रमांक 8 घेऊन येत आहेत. आणि समोर आहे सचिन बर्गे, धावफलकावरती 75 धावा आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत आहेत चंदू शेटे सर. खास करून गेले 2 दिवस त्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकत आहात. अतिशय खेळाडूंची चांगल्या प्रकारची माहिती, विषयानुरूप समालोचन आणि मैदानावरती एक चांगली वातावरण निर्मिती करणारे आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांना त्या ठिकाणी सर्वात पहिली पसंती असणारे समालोचक म्हणून आपण चंदू सरांना ओळखतो. शांत आणि निवांत व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे समालोचन करायला त्यांच्याबरोबर फार मजा येते. मला वाटतं त्या चषकानंतर म्हणजे त्यांच्या UK टायगर नंतर 2018 नंतर चंदू सरांनी 2 वर्षानंतर आम्ही एकमेकाबरोबर असेल कॉमेंट्री करायला. ओहो धावफलकावरती सुंदर चेंडू निलेश यांचा आणि इथे सचिन बर्गे बाद होत आहेत. तिथे झाली काय गंमत की मी तिकडे का त्या ठिकाणी आलो नाही, तर त्यामध्ये मागे हे कारण आहे. त्यामागे एक कारण होतं की त्या विषय असा आहे की चंदू सरांना मी एकदा त्यांनी मला बोलवलं आणि सरांनी सांगितलं की सर साधारण सकाळी 7:30 पावणेआठच्या आसपास 7:30च्या आसपास आमची मॅच सुरू होते. परंतु ज्यावेळेस मी ट्रेननं मुंबईला पोहोचलो जवळपास 11:30 पावणे 12 वाजले होते आणि जवळपास निम्म्या मॅच होऊन गेल्या होत्या. नवीन फलंदाज मला वाटतं ब्रावो मैदानावरती उतरतोय. ओहो हा चेंडू त्या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो, एक धाव पळून पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय ओहो अजून एक गडबड सुरू आहे. ओहो आता पाहूया पंचांचं काय म्हणणं आहे. धावा काढल्या, मला वाटतं 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 77 धावा धावफलकावरती आहे. दीपक सर, मागील 2-3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठमोठे स्ट्रोक्स कंट्रोल केलेत गोलंदाजांनी. मग राहुल असतील, अतुल असतील आणि या गोलंदाजांनी देखील मोठमोठे फटके म्हणजे निलेश पिंजारी, अमोल गोडेकर बाद झाल्यानंतर ते मोठे फटके थोडेसे कंट्रोल केले आहेत. अगदीच, कारण ज्या प्रकारची फलंदाजी सुरू होती निलेश आणि अमोल मैदानामध्ये असताना असं वाटलं होतं की धावफलक फार पुढे जाईल. पहिल्या मॅच सारखा तो 100च्या आसपास जाईल, परंतु तो 80च्या आसपास घुटमळतोय. आणि 80 धावांचं टार्गेट हे एवढं फार मोठं आव्हान या मैदानावरती भासेल असं वाटत नाही. पाहूया काय होत आहे. ओहो सुरेख बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये केलेली चूक निलेश या ओव्हरमध्ये करत नाहीत. अप्रतिम बॉलिंगचा नजराणा पेश करतायत मैदानावरती. हे फाइंड आहे WCL अर्थात वाघोली क्रिकेट लीगचं. वाघोली क्रिकेट लीग ही जी स्पर्धा होते, राजू पाटे NCL, राजू पाटे असेल, महेश लोखंडे असतील किंवा इथले इतर जे बॉलर आहेत ते सर्व NCL नारायणगाव क्रिकेट लीगचं फाइंड आहेत. निलेश सातव हे वाघोली क्रिकेट लीगचं फाइंड आहे. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. बबन रनरला उत्तर द्यायला तिकडे प्रत्येक चेंडू आलाच नाही तसा आणि इथे बबन तंबूच्या असाला परततोय. एक मोठा धक्का असेल. 5 मॅच बॉलिंग केले निलेश यांनी आणि पहिली विकेट मिळवली ती अतिशय महत्वाची, कारण त्यांची पहिली ओव्हर मला वाटतं थोडीशी महागडी आली होती. मला वाटतं 15 पहिल्या ओव्हरला काहीतरी 4 धावा होत्या राहुलच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नवीन फलंदाज सूरज क्षीरसागर नवीन फलंदाज होते. त्यानंतर मात्र निलेश यांचं थोडंसं सुरेश क्षीरसागर थोडंसं महागडे षटक आलं. परंतु त्यांनी या ओव्हरमध्ये, कारण शेवटच्या ओव्हर टाकताना तुमचा बॉल बराचसा जुना झालेला असतो, शेवटच्या ओव्हरमध्ये बॅट्समनला फटके खेळायला अतिशय त्या ठिकाणी सुविधा असते, परंतु तरी सुद्धा त्यांनी बॅट्समनला रोखून ठेवलंय. हे निलेश यांच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य आहे. ब्रावो समोर असेल, म्हणजे टोपण नाव त्यांचं ब्रावो आहे. वैभव आदवडे. हा चेंडू सुंदर खेळला आहे. राहुल सातव चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपलाय. सुरेख झेल फलंदाज बाद आहे. आपण एकाच विकेटचे बाबा चर्चा करतो, तर दुसरी विकेट निलेश यांनी कधी मिळवली हे आपल्यालाही समजलं नाही. म्हणजे आज सुंदर कामगिरी करताना माहिती आहे निलेशला ही सेमीफायनलची मॅच आहे, इथे मला जास्त चूक करून जमणार नाही, ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. सुधीर साबळे JPL टीममध्ये माझ्या संघाकडनं खेळताना ज्या खेळाडूनं मॅन ऑफ द सिरीज म्हणून हिरो होंडा बाईक मिळवली होती तो सुधीर मैदानावरती येतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण सुधीरला पाहिलेला आहे. सुधीरच्याच गोलंदाजीवरती एकदा थोडीशी गंमत झाली, काय मी या चेंडू नंतर सांगेल. ओहो हा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडणे थोडासा वळतोय. स्वप्नीलनं नियंत्रण मिळवलंय चेंडूवरती आणि धावफलकावरती आपण पाहतोय 1 धावेनं वाढ होईल. निलेश सातव यांच्या
78 धावा झाल्यात 79. निलेश सातव यांनी दीपक सर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी स्लॉटमध्ये बॉलिंग केली होती, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर त्यांनी लेनच्या थोडेसे पाठी आणि थोडेसे पुढे किंवा लेंथवर बॉल ठेवले. त्याचाच फायदा या ठिकाणी त्यांना नक्कीच झाला. आणि जे पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या चुका केल्या होत्या या ओव्हरमध्ये केल्या नाही. आणि वाघोलीच्या गोलंदाजांनी उत्तरार्धात केलेली जी गोलंदाजी आहे त्याच्या जोरावर असं एक क्षणी वाटत होतं धावफलक 100 गाठेल, परंतु त्याला सीमित ठेवण्यामध्ये यश आलंय. परंतु एक चांगले गोलंदाज परी 11 संघात देखील आहे, तर एक अपेक्षित आहे दीपक सर एक चांगली मॅच याही ठिकाणी. नक्कीच 78 झालेले आहेत, परंतु जी अपेक्षा चंदू सर आपल्याला वाटत होती की 90 प्लस धावफलक जाईल, थोडंसं मधल्या आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबा। गौश शेख त्या ठिकाणी लातूर या ठिकाणी मॅचचा लाईव्ह मॅचचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा भरतदादा आणि संपूर्ण त्यांच्या टीमला नक्की शुभेच्छा दिलेल्या आहेत. इतर सुद्धा त्या ठिकाणी सुनील चौधरी हे सुद्धा त्या ठिकाणी कामोठेमधनं लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. राज रणदिवे यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इतर सुद्धा जे प्रेक्षक आहेत त्यांचे बरेचशी नाव मी तुम्हाला कळवेल. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला दिल्यात. 78 धावा धावफलकावरती आहेत. 79 धावांची गरज आहे. चंदू सर थोडीशी एक गंमत मला आठवली त्या ठिकाणी सुधीरला पाहिल्यानंतर. आमची मला वाटतं इलिमिनेटर सेकंड क्वालिफायर मॅच सुरू होती आळेफाट्याच्या टीमबरोबर आणि एजाज बॅटिंग करत होता आणि मी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मी फील्डिंग करत होता सर्कलवरती. इजाजनं माझ्या डोक्यावरनं फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची बाहेरच्याकडे घेऊन माझ्या डोक्यावर तो चेंडू आला. मैदानावरती जवळपास शेवट दिवशी 20-25 हजार प्रेक्षक होते आणि तो चेंडू माझ्या हातामध्ये आडल्यानंतर मी थोडासा तो कॅच घ्यायला घेताना थोडासा घाबरलो. तो चेंडू हातातून उडून परत माझ्या हातामध्ये आला, परंतु तो हातामधून उडून परत हातामध्ये येण्यामध्ये जे काही मायक्रो सेकंद गेले त्यावेळेस मला असं वाटलं की माझा जीव मैदानावर जातो की काय, एवढी मोठी भीती मला त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वाटली होती. सुधीरचा तो झेल आणि अमर गोरेने मारले 4 षटकार हे फार त्या ठिकाणी आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत. 78 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. तुम्ही पाहताय नगरसेवक श्री अनिल उर्फ बॉबीदा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन केले टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, त्याचबरोबर चीन शेठ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली आणि त्यांच्या विरोधात परी 11 हा संघ. प्रसिद्ध गाडा मालक आणि धानोरी गावचे सुपुत्र प्रदीप शेठ टिंगरे यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. आमचे परममित्र जितू शिंदे सुद्धा मैदानावरती आहेत. SRPF मध्ये काम करत असताना नुकतीच वेळू प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण वेळूच्या सुंदर मैदानावरती पाहिली, त्याचा आयोजक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. चंदू सरांकडनं सुद्धा अनेक गोष्टी आज आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि बरंचसं विश्लेषण बऱ्याचशा, कारण चंदू सरांनी एक उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे. तसं पाहिलं तर मी असेल, आम्ही चंदू सरांच्या एवढं वरचं क्रिकेट जरी खेळता आलं नाही, आम्ही मिडल लेवलचं क्रिकेट आम्ही बऱ्याच वेळा खेळलेलं आहे. परंतु जाता जाता थोडीशी एक गंमत तुम्हाला सांगून जाईल. मला वाटतं तो खेळाडूसुद्धा मैदानावरती असेलच. मगाशी कुणाल थोरात यांनी जी ओट आली, सुशांतदादा इकडे मैदानावरती आहे. काही दिवसांपूर्वी मंचरमध्ये आम्ही एक प्रॅक्टिस डे खेळायला गेलो होतो आणि कुणाल थोरातच्या एकाच ओव्हरमध्ये दीपक मंडलेनं 4 षटकार मारले होते. ही थोडीशी गंमत त्या ठिकाणी आहे. सुशांतदादाला ती माहिती आहे. चुकून 4 षटकार ते कुणालच्या ओव्हरमध्ये माझ्याकडनं गेले असं म्हणायला लागेल. जाव्या मैदानामध्ये पंच इशारा करतायत. स्ट्राईक एंडला राहुल सातव, नॉन स्ट्राईक एंडला राज पानेसर, गोलंदाजी मार्कवरती अनिल माळी. 78 झालेले आहेत 79 बनवायचे 48 चेंडूंमध्ये. वाघोलीच्या क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजी केलेला आहे आणि 79 धावांचं आव्हान समोर आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. अनिल माळे यांच्यासाठी बक्षीस आहे. अनिल माळे यांनी जर पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली तर सनी तांबोळी, प्रसिद्ध क्रिकेट चाहते पुण्यामधले कोथरूडचे, त्यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. अनिल माळी हे फार जुनं नाव आहे.
या नावाभोवती फार मोठं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. गेल्या 2-3 वर्ष झाले अनिल माळी शूज वगैरे घालून तरीकेने क्रिकेट खेळायला लागलाय. नाहीतर पहिला अनिल माळी जर आपण पाहिला साधं शर्ट साधी पॅन्ट घालून तो मैदानावरती यायचा. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी अनिल माळीकडनं आपण पाहिलंय. गेल्या काही दिवसांमध्ये अनिल ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि शूज मध्ये दिसतो. ओहो, इथे स्वप्नील सातवला बरोबर जाळ्यामध्ये अडकवलाय. पहिला धक्का, माफ करा, राहुल सातवला इथे बरोबर जाळ्यामध्ये अडकवलाय. सूरज क्षीरसागरनं अप्रतिम झेल टिपलाय. चंदू सर, या बॉल बद्दल काय सांगाल? नक्कीच या अगोदर देखील त्यांनी अशाच प्रकारचे एकतर यॉर्कर किंवा गुड लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न, नवीन बॉल थोडासा हलवण्याचा प्रयत्न, म्हणजे स्विंग करण्याचा प्रयत्न या अगोदर देखील केला होता. परंतु यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून स्लॉटमधला बॉल हा मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु त्याच वेळेला अनिल माळी यांची एक रणनीती होती की मिड ऑफच्या खेळाडूकडे झेल नक्कीच देतील आणि तेच या ठिकाणी झालं. मोठी विकेट एका रणनीतीने बाद केली आहे मी म्हणेल या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या जोरावर अनिल माळी यांनी. नक्कीच अनिल माळी यांचं मी नाव तरीकडे उल्लेख करत होतो. आणि तेही चंदू सर आता ट्रॅक पॅन्ट आणि शूज अनिल का घालायला लागलाय? कारण हल्ली 2-3 वर्षापासून ते कंपल्सरी झालंय. ट्रॅक पॅन्ट आणि शूज शिवाय तुम्ही खेळू शकत नाही. अन्यथा अतिशय साध्या त्या ठिकाणी आउटफिटमध्ये यानं अतिशय मोठं क्रिकेट या खेळाडूने खेळलेलं आहे. अनिल माळी हे एक ग्लॅमरस नाव आहे पुणे क्रिकेटमधलं आणि सुंदर कामगिरी केले. विजय पाबळे 3 नंबरवरती मैदानावरती आलाय. ओ, मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर तिकडे नाहीये. चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. विजय पाबळे हा सुद्धा आयकॉन आयडॉल म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्या ठिकाणी आयडॉल म्हणून खेळत असतो. एक सुंदर अशा प्रकारचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून विजयला आपण पाहिलाय. कृष्णकांत शेठ सोनवणे यांच्या संघामध्ये तो अनेक वेळा आपल्याला खेळताना दिसतो. इथे एक 500 रुपयांचं बक्षीस आलंय आणि त्या बक्षिसावरती भरतदादांनी सांगितले की हे अज्ञात व्यक्तीने दिलेलं बक्षीस आहे. आणि त्यांनी सांगितले दीपक मंडले यांच्या समोरसाठी हे 500 रुपयांचं बक्षीस, त्यांचं मी आभारी आहे. आणि नंबर पहा किती सुंदर आला, 8877. ओ, लोअर फुलटा चेंडू तो ऑन साईडला खेळलाय. सचिन बर्गे फार दूरवरती असेल. चेंडू अगदी वेगाने निघून जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. दोन मित्र एकत्र आल्यानंतर तिसऱ्यानं मध्ये बोलायचं आता काही विषयच राहिला नाही. पिंटू भाऊ मांगडे आणि आमचे सुशांतदादा जाधव एकत्र आले. धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. 79 धावांची गरज, याचा अर्थ अजूनही 42 चेंडू आणि चंदू सर 69 धावांची गरज आहे. की संघर्ष कायम आहे. जरी मोठं यश मिळालं राहुल यांच्या स्वरूपात, परंतु तदनंतर विजय यांनी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली आहे आणि जी धावगती आवश्यक आहे दीपक सर 10ची ती गाठली आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी राहुल बाद होणं हे पथ्यावर पडलंय परी 11च्या आणि दुसऱ्या बाजूला षटकामध्ये 10 रन येणं हे पथ्यावर पडलंय बॅटिंग करणाऱ्या वाघोली टीमच्या सुद्धा. दीपक सर, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 10 धावा धाव फलकावरती आहेत. राज पानेसर या खेळाडूला जर आपण पाहिलं तर हा वाघोली क्रिकेट लीगमध्ये पोत्यानं धावा गोळा करणारा फलंदाज आहे. इथे आपण पाहूया एका मोठ्या मॅचमध्ये एक छोट्या चनीचा खेळाडू आहे. समोर निलेश पिंजारी फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीमध्ये निलेश पिंजारी काय कामगिरी करतोय याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा खिळून आहेत. 10 धावा स्कोर कार्डवरती, शेवटचे 42 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. पहिला चेंडू चंदू सर बारकाईनं आपण पाहिला असं तर निलेशनं बोटं पूर्णपणे फैलावून धरली होती. कटर चेंडू तो टाकणार हे 100% होतं, पण ते फलंदाजाला लक्षात यायला पाहिजे. आपण कॉमेंट्री बॉक्समधनं फलंदाजांना सांगू शकत नाही हा चेंडू कटर येणार आहे, हा चेंडू जोरात येणार आहे. ते फलंदाजानं ओळखायचं आहे. आणि हेच कसब जमलं होतं मास्टर ब्लॅटर सचिन रमेश तेंडुलकर यांना. असं म्हणायचे की बॉलरचा बॉल रिलीज होण्याच्या अगोदर काही मिली सेकंदमध्ये त्यांच्या मेंदूमध्ये त्या सूचना तयार व्हायच्या आणि त्यामुळे एक आगळं वेगळं क्रिकेट. तर चेंडू तेवढा खराब नव्हता, फटका चांगला मारला असं आपल्याला म्हणायला लागेल. निलेशनं खराब चेंडू टाकलाय आणि मग त्यावर चौकाराला असं नाही. परफेक्ट गॅप शोधली राज पानेसरनं. राहुल सातो बाद झाला याचा दबाव न घेता ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. रिव्हर्सचा प्रयत्न राज पानेसर, क्या बात है. डीप लॉंग लेगला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल.
तब्बल 18 धावा फलकावरती आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय अनिल उर्फ बॉबीदादा टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिंगरे सरकार ग्रुप धानोरी, विशाल भाऊ टिंगरे, भरदादा टिंगरे आणि मित्र परिवाराचं एक बहारदार नियोजन. टिंगरे सरकार चषक 2020 सेमीफायनल सामना क्रमांक 2, सचिन भाऊ भाडळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध परी 11. 79 धावांचं टार्गेट आहे षटक क्रमांक 2 सुरू असताना. ओहो, दिशा भरकटणारी गोलंदाजी संजय भालराव सरांनी दोन्ही आज जमिनीला समांतर केलेत. वाईडचा इशारा येतोय, एका धावेत फलक पुढे जाईल. मला वाटतं पहिली चेतावणी सुद्धा येते की काय त्या ठिकाणी. बाउन्सरची 19 धावा स्कोअर कार्डवरती आहे. पहिल्या इनिंगमध्ये 24 निर्धाव चेंडू आले. पहा किती सुंदर माहिती बाबा यांच्याकडनं येते. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये आपण 48 चेंडू जर धरले तर 24च चेंडूवर धावा आलेले आहेत. 24 चेंडू निर्धाव आहेत, म्हणजे 24 चेंडूवरतीच 78 झालेले आहेत. ओहो, परत एकदा निलेश पिंजारी व्हाईट बॉल. ज्या प्रकारची यामध्ये चंदू सर काय प्रकार झालाय, राज पाने सरनं ज्या प्रकारची बॅटिंग केली, कारण तो रिव्हर्स स्वीप खेळेल ही अपेक्षा मला वाटतं निलेश. पुढच्या चेंडूवरती काय होत आहे. ओहो, हा चेंडू हलक्या त्यानं ग्लाईड केला आहे. शॉर्ट थर्ड मॅनला प्रयत्न हा होता, चेंडू त्याला अडवता आला नाही. धावांची मोठी माळ होण्याचं काम इथे राज पानेसर आणि विजय पाबळे करतायत. राहुल सातव बाद झाल्यानंतर कधी कधी चंदू सर असं होतं, एखादा महत्त्वाचा बॅट्समन आउट झाल्यानंतर खालच्या फळीवर सुद्धा दबाव येतो. परंतु दोघं ज्या प्रकारे बॅटिंग करतात असं वाटतं राहुल बॅटिंगला अजून आलेलंच नाही. म्हणजे एवढी सुंदर कामगिरी त्यांच्याकडनं पाहायला मिळते आणि हे फार महत्त्वाचं आहे. दबाव न घेता किंवा एखाद्याच खेळाडूच्या अंगावरती पूर्ण मॅच न सोडता आपण सुद्धा जबाबदारी घेऊन खेळलं पाहिजे. कारण एक सुंदर वाक्य मराठीमध्ये आहे, जे लोक अपयशाला घाबरतात ते अंगावर जबाबदारी कधीच घेत नाहीत आणि जे लोक जबाबदारी घेतात ते अपयशाला कधीच घाबरत नाहीत. विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ, हा चेंडू उंचावरनं खेळाय, मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू 2 टप्पे घेत सीमारेषा फोडतोय 4 धावांसाठी. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. परफेक्ट निलेश पिंजारीच्या गोलंदाजीचं केलेलं पोस्टमार्टम आपण मैदानात पाहतोय. प्रत्येक मैदानावरती प्रत्येक जागेवरती निलेशला खेळवलंय. त्याची मती गुंग करणारी फलंदाजी विजय पावळे आणि राज पानेसर मैदानात करतायत. अनिल माळीकडनं सूचना येत आहेत, उशिरा लावलाय. यामागे एक छोटीशी टेक्निकल चूक झाली तुमच्या, मला वाटतं चंदू सर तुमच्या नजरेतनं सुटली नसेल. एक चूक काय झाली, निलेशनं चेंडू स्टंपच्या मागे घेतला नाही. एक साधा सोपा नियम आहे, ज्यावेळेस थ्रो येतो त्यावेळेस तुमचा जो फिल्डर किंवा जो खेळाडू असतो स्टंपच्या मागे उभा पाहिजे. तो पुढे उभा राहिल्यापर्यंत, कारण तो जर मागे उभा राहिला असता त्या काही मिली सेकंदमध्ये राज पानेसर इथे त्याकडे नक्कीच धाव बांधू शकला असता. धाव फलकावरती आपण पाहतोय 30 धावा आहेत 2 षटकानंतर. म्हणजे या ओव्हरमध्ये बाबा जवळपास धावा आल्या त्या 20 धावा आल्या या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून घेतलाय दीपक सर. आणि आता जर परी 11ला मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट हा एक मात्र विकल्प आहे. तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील, दडपण वाढवावं लागेल. दडपण कधी येईल, जर विकेट गेली तरच येईल. अन्यथा ज्या पद्धतीने राज पाणे सर बॅटिंग करतायत, विजय पाबळे यांची त्यांना जी साथ लाभली आहे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सचिनभाऊ भडाळे जी टीम आहे वाघोलीची ती सुद्धा फ्रंट फुटला आहे. जर परी 11ला मॅचमध्ये यायचे असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्याच लागतील. समोरच्या बाजूला एक ब्लॅक कलरची कार आहे. लॉंग ऑन फिल्डरच्या मागे एक ब्लॅक कलरची मला वाटतं स्विफ्ट गाडी आहे आणि तिच्या अलीकडच्या बाजूला एक व्हाईट कार आहे. ती अगदी समोरासमोर आहे. त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश जो पडतो तो सरळ आतमध्ये फिल्डर आणि बॅट्समनच्या तोंडावर अशा प्रकारे. त्यामुळे त्या गाड्या थोड्याशा पलीकडे पार्किंग एरिया जो आहे त्या बाजूला पार्क करा. बॉन्डलाईनच्या समोर 2 स्विफ्ट आहेत, एक व्हाईट कलरची स्विफ्ट आहे आणि एक ब्लॅक कलरची. अगदी धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा धावफलकावरती. अजून 49 धावांची गरज. 78 धावा केल्या त्या. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 36. ओहो, चेंडू सुरेख होता आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न बबन रनवेचा. विजय पाबळे मात्र जीवाच्या आकांतानं पळत बॅटिंग क्रीजमध्ये पोहोचला. लेग बायचा इशारा. संदीप दादा मोरे युवा उद्योजक यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. संदीप दादांना विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. समोरच्या त्या ब्लॅक आणि व्हाईट गाडी कृपया काढून घ्या ज्यांची कोणाची असेल स्विफ्ट गाडी. सनीदादा मोरे, कुणाल शेठ लांडगे यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे.
आमचे परममित्र शिवराज शेठ काटे यांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 34 चेंडू आणि 47 धावांची गरज. रिबतचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू पायावरती आदळलाय असं एकंदरीत वाटतंय. पाहूया पंचांचा निर्णय काय. नक्कीच बाईज, मला वाटतं विकेट किपरच्या पायावर चेंडू आदळला आणि त्यानंतर घेतली गेलेली एक धाव. शेवटचे 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. सन्माननीय उद्योजक उत्तम शेठ फुगे यांना मी विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनिल माळी, प्रयत्न तर अनिलकडनं होतोय, परंतु या जोडीनं ठरवलंय सामना आता आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. राज पानेसर, विजय पाबळे ज्या प्रकारची बॅटिंग करतायत, बहुतेक या जोडीनं ठाम निश्चय केलाय. राहुल बाद झाला तर बाद होते, हरकत नाही, परंतु आता दोघांमध्येच हा सामना पुढे घेऊन जायचा आहे शेवटपर्यंत. अनिल बॉलिंग सुंदर करतोय, मोठे फटके जरी खेळू दिले तरी सिंगल डबल थांबवता येत नाहीयेत. पुढे सरसावत परफेक्ट गॅप मध्ये बरोबर गॅप शोधलाय. मिड ऑन फिल्डर वरती होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू मागे खेळलाय 2 धावांसाठी. याला म्हणतात डोक्याने केलेली बॅटिंग. आपण अनेक वेळा म्हणतो बॅटिंग ही बॅटने करावी लागते, परंतु अनेक वेळा बॅट नाही तर डोक्याने बॅटिंग करावी लागते. या ठिकाणी षटकं संपतायत, मला वाटतं 3-1 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. कुणाल शेठ लांडगे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. इथे तुम्हाला सर्व काय मिळेल, कारण टिंगरे सरकार चषक स्पर्धा सुरू आहे. एक सुंदर वाक्य मी तुम्हाला सांगेल. 30 चेंडू 41 धावांची गरज आहे. सुधीर मॅच फिरवू शकणारा हा गोलंदाज आहे. पाहूया मैदानामध्ये काय करतोय. नक्कीच त्या ठिकाणी स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा आपण त्याला अनेक वेळा पाहिलेला आहे. विजय पाबळे, हो हा चेंडू हवेत, पहिल्या चेंडूवर संधी आणि अमोलनं अप्रतिम झेल टिपलाय. विजय पाबळे बाद. 29 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. सुधीरला आपण असे चमत्कार करताना अनेक वेळा पाहिलेला आहे. ज्या बक्षीसदात्यांनी बक्षिसं दिली, ज्यांनी या ठिकाणी बक्षिसं डिक्लेअर केली, त्यांच्याबद्दल मी नक्कीच एक वाक्य सांगेल. जो खुद कमाए खुद खाए उसे प्रकृती कहते हैं, जो दूसरों का कमाया हुआ छीन कर खाए उसे विकृति कहते हैं, और जो खुद कमा कर दूसरों को खिलाए उसे भारतीय संस्कृती कहते हैं. तुम्ही कमवताय, खेळाडूंसाठी देताय, फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व मान्यवरांचे, सर्व बक्षिसांचे खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्वप्नील सातव नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. फायनलला सलग 3 षटकार. संदीप दादा मोरे सलग 3 षटकार मारा, इथल्या इथे मोजून घ्या 10,000 रुपये. फायनलला ज्या खेळाडूने सलग 3 षटकार मारेल, प्रसिद्ध उद्योजक संदीप दादा मोरे यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. चिखली गावचे उद्योजक म्हणून संदीप दादा आपण पाहतोय. मन माणसाचं मोठं असावं लागतं आणि संदीप दादांकडे ते मन मोठं आहे. सलग 3 षटकार, खेळाडूंवरती प्रेम नक्की त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. इतर सुद्धा बक्षीस दाते ज्यांनी आपल्याला स्वप्नील सातव नवीन फलंदाज आलाय. प्रथम क्रमांक 1,11,111 विशालदादा टिंगरे युवा नेते यांच्याकडनं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये संदीप भाऊ लांडगे, चंद्रकांतजी खांदवे, मिलिंदजी खांदवे युवा नेते यांच्याकडनं बक्षीस आहे. तृतीय क्रमांक 51,000 रुपये प्रदीप आप्पा टिंगरे, नारायण रेड्डी प्रसिद्ध गाडा मालक आणि उद्योजक यांच्याकडनं बक्षीस आहे. चतुर्थ क्रमांक 35,000 रुपये प्रवीणजी अग्रवाल उद्योजक यांच्याकडनं बक्षीस आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 29 चेंडू 41 धावांची गरज आहे. राज पानेसरसाठी सुधीर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी चमत्कार करण्याची क्षमता आहे.
तो त्या ठिकाणी खेळाडूंना झुंजवणार, यात कुठल्याच प्रकारची फलंदाजांना झुंजवणार, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. ज्या प्रकारची बॉलिंग करतोय सुधीर, या नावातच बरंचसं काय चंदू सर, धीर धरावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आमच्या अमितदादांची सुद्धा धावपळ आपण बरीचशी पाहतोय. वैयक्तिक बक्षीस जरी आपण पाहिली, बेस्ट बॅट्समन 5,000 रुपये विशाल टिंगरे आणि मयूरदादा टिंगरे यांच्याकडनं आहे. बेस्ट बॉलर 5,001 रुपये अमितदादा टिंगरे यांच्या वतीने बक्षीस आहे. परत एकदा सुधीर साबळे, सुंदर चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. सचिन बर्गे वेगाने चेंडू वरती येतोय. शेवटचे 27 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर आमचे गुरुवारी सीतारामदास चौधरी नेहमी सांगायचे, जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणीही करू शकत नाही काही वाकडे. परंतु आकडे इकडले स्कोअरबोर्डवरचे, नाहीतर ज्याला जो अर्थ घ्यायचा त्याला ते अर्थ घेऊन जातील. 27 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. सुधीर अप्रतिम बॉलिंग मैदानात करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देत 1 फलंदाज त्यानं बाद केलाय. स्वप्नील सामना करेल सुधीरचा. ओहो, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पळापळ सुरू आहे आणि लेग बाईचा इशारा. सचिन बर्गेने सुधीरला तेच सांगितलं, स्टंपच्या मागे तू का आला नाहीस, तू पुढे गेला तिकडेच थांबला स्टंपच्या. हे फार सोपा आणि बेसिक गोष्ट आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 26 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. अमितदादा टिंगरे आणि रणजितदादा टिंगरे यांना मी विनंती करतोय, आपण प्रसिद्ध अंपायर अमर साठे सरांना सन्मानित करायचं आहे. 26 चेंडू ओहो, चेंडू पायावर त्याला प्रचंड मोठा अपील आणि सुधीर साबळेनं खळबळ माजवले मैदानामध्ये. 5 चेंडूमध्ये 2 धावा घेत 2 फलंदाज त्यानं बाद केलेत. रणजितदादा टिंगरे यांना आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. अमितदादांना विनंती, अमितदादा इकडे आहेच. रणजित भाऊ आपण कुठे असाल तर इकडे या. आपल्या शुभ असते आपण अमर साठे सरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. शेवटचे मला वाटतं 25 चेंडू असतील आणि 39 धावा. बाबा 25 चेंडू आणि 39 धावांची गरज. सामना संपल्यास चंदू सर, सामना आपण मगाशी असं वाटलं होतं की सुशांत दादा ते आरामात सामना जिंकतील, परंतु मगाशी सामन्यानं पाहता पाहता त्या ठिकाणी कलाटणी घेतली. आताही सामना 2 विकेट गेल्यानंतर थोडासा बदलू पाहतोय. नवीन फलंदाज अतुल विटकर संघनायक मैदानावरती उतरतोय. हातामध्ये त्यानं पाहिलं तर ग्लोव्ज घातलेले आहेत. त्याला साधे सोपे आपले कॉटन ग्लोव्ज आहेत. परंतु बऱ्याच जणांना तुम्हाला हे माहीत असेल की त्या ग्लोव्जची सवय लागावी म्हणून राहुल द्रविड यांनी पेपर ग्लोव्ज घालून, त्या ठिकाणी लेदरचे ग्लोव्ज घालून पेपर लिहिलेले आहेत. त्या ग्लोव्ज घालायची सवय व्हावी म्हणून. अशा कितीतरी गमती जमती क्रिकेटमध्ये आहेत. शेवटचे 25 चेंडू आणि 39 धावांची गरज. अमर साठे सरांचा सुंदर सन्मान या ठिकाणी केलाय. गेले 5 दिवस चांगल्या प्रकारची अंपायरिंग त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. यानंतर अक्षय निर्मल सरांना आपण सन्मानित करतोय. उमेशजी चौरे आणि संकेतजी कदम यांना मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. दोन्ही मान्यवरांनी समोर यायचं आहे आणि अक्षय निर्मल सरांना सन्मानित करायचं आहे. या 5 मॅच मध्ये सुधीरनं टीमला परत मॅच मध्ये आणलंय. बघा काय होत आहे. नवीन फलंदाज अतुल विटकर स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल. उजव्या हाताचा फलंदाज आहे. ओ हो, काय बॉल होता हा. स्लोअर लेग कटर म्हणता येईल, कारण टप्पा जर चेंडू मिडल टम्पवरनं मागे गेला, जो लेग टर्मच्या आसपास पिच झाला होता. 1 ओव्हर 1 रन 2 विकेट. सुधीर साबळे काय बॉलिंग केले. 1 ओव्हर 1 रन 2 विकेट. दुसरी धाव लेग बायच्या रूपात, त्यामुळे त्याच्या नावावरती जाणार नाही. बॅट्समनला ती मिळेल, समोरच्या टीमला मिळेल, परंतु सुधीरनं दिले फक्त 1 धाव. एक्स्ट्राज मध्ये जाईल. यानंतर नक्कीच चंदू शेट्टे सर काही वेळ आपल्या बरोबर असतील. धन्यवाद दीपक सर. एक क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, तुम्ही जर गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हावी होऊ शकतो. सुधीर साबळे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला तोपर्यंत परिस्थिती प्रतिकूल होती, परंतु सुधीर साबळे उंचीचा फायदा घेतात, बाउन्सर देखील टाकतात, चेंडूला स्विंग करतात, परंतु त्यांच्याकडे स्लोअर वन नावाचं एक ब्रह्मास्त्र देखील आहे. त्याचा देखील वापर केला आणि क्षणात सामन्याला कलाटणी मिळू शकते ते देखील. आणि म्हणजे आता दोन्ही संघांच्या बाजूने दीपक सर समसमान सामना आहे, कारण 4 षटकं अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता जर पाहिलं
तर 39. आपण पाहत आहोत पुणे जिल्ह्यातील मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, टिंगरे सरकार चषक आणि उर्फ बॉबी टिंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा. विशाल भाऊ तसेच भरतदादा यांच्या आयोजनाखालील ही क्रीडा स्पर्धा आपण या धानोरी नगरीमध्ये पाहत आहोत. आलेल्या तमाम अतिथींचं स्वागत, क्रिकेट रसिकांचं, चाहत्यांचं स्वागत. मैदानावर सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. या अगोदर जर पाहिलं तर विकी स्पोर्ट्स क्लब आळे जुन्नर ही टीम अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेली आहे. त्यांच्या विरोधात कोणती टीम मॅच खेळणार, एका बाजूला परी 11 असणार आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन भाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली यांच्यामधील ही मॅच. 24 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. सुरेश क्षीरसागर गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेला बॉल जर तोडावला जातोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. चेंडूची फेक जरूर झाली आहे परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. मैदानावर फलंदाजीसाठी जर पाहिलं तर 2 फलंदाज स्वप्नील सातव आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर कर्णधार अतुल विटकर. एक चेंडू महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, एक धाव महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि जर तुम्ही गाफील राहिलात 1-2 चेंडू जरी, तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत जाण्यासाठीचे महत्त्वाचे क्षण मैदानात आता नक्कीच असणार आहेत. गोलंदाजीसाठी सुरेश क्षीरसागर पुन्हा एकदा येतील तर बॅटिंगसाठी आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील ते म्हणजे स्वप्नील सातव. बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. बिग हिट दीपक सर. थँक्यू डीजे. मला वाटतं चंदू सर हा दबाव झुगारून देणारा षटकार होता. स्वप्नीलनं या फटक्यावरती दाखवून दिलंय किती दबाव तयार झाला तर मी दबावामध्ये खेळणारा खेळाडू नाही. आणि जो फटका त्यानं खेळलाय, कारण हा डेअरिंग बाज फटका होता, याच्यामुळे त्याची डेअरिंग दिसली. कारण इथे जर त्याला माहिती आहे इथे एखाद दुसरी विकेट जर गेली फटका मारण्याच्या नादामध्ये तर सामन्यात काही होऊ शकतं, परंतु ते डेअरिंग त्याच्यामध्ये आहे म्हणून तो षटकार मारू शकला. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 48 धावा धावफलकावरती आहेत. अजून 31 धावांची गरज. नक्कीच दीपक सर. या ठिकाणी जो सुधीर साबळेने एक चांगलं षटक टाकलं, दबाव निर्माण केला, विकेट घेतल्या, त्या दबावाला कुठेतरी स्वप्नील सातव झुगारून देत आहेत. एक जबरदस्त मॅच. यावेळेला देखील थोडासा उसळता बॉल जरूर होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु यावेळेला एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने सामना जसजसा पुढे जाईल तुमच्या आमच्या काळजाचे ठोके देखील चुकणार आहेत. काही समर्थक परी 11चे असतील तर काही समर्थक सचिन भाडाळे प्रतिष्ठानचे देखील असतील. प्रत्येकाला आपली टीम जिंकावी, आपली लाडकी टीम जिंकावी, आपण समर्थन करत असणारी टीम जिंकावी हेच वाटत असतं. 21 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत जाण्यासाठी. दोन्ही संघांसाठी मात्र खूप महत्त्वपूर्ण क्षण. स्वप्नीलजी मोडक यांच्याकडनं प्रत्येक षटकारला 500 रुपयांचं बक्षीस आहे. तर शिरसाट स्पोर्टकडनं वाघोलीमधील जो खेळाडू षटकार मारेल त्यांना सलग 3 षटकार मारण्याला 11,000 रुपयांचं बक्षीस आहे. जय मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. ओहो, मिस टाइम, संधी निर्माण आहे आणि सुधीरनं अप्रतिम झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी विकेट आलाय दीपक सर या ठिकाणी म्हणेल आणि तो थोडंसं दडपण देखील वाढवणार आहे. ज्याप्रमाणे पहिली सेमीफायनल झाली त्यामध्ये देखील असाच दोलायमानपणा पाहायला मिळत होता, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये देखील तेच पाहायला मिळत आहे. कधी वाघोलीकर तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कधी परी 11 हे देखील मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. तसं पाहिलं तर मोठी धावसंख्या नाही आहे परंतु गोलंदाज सातत्याने पुनरागमन करतायत आणि त्याच्याचमुळे की काय मॅचमधील रंगत आता वाढते. लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी रोमांचकारी होतात, हे चंदूसर आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आपण कित्येक वेळा अनेक उदाहरणं देत असतो. इथे सुद्धा ही मॅच थोडीशी लो स्कोरिंग तसं पाहिलं तर वाटत होती, परंतु त्या मॅचनं थोडेसे रंग बदललेले आहेत. आतमध्ये पाणीची मागणी त्या ठिकाणी प्लेअर करतायत. कृपया पहा नियम जे काय असतील, कारण 4 दिवस मी नव्हतो. आतमध्ये कुठल्याही खेळाडूनं पाणी घेऊन जावं किंवा त्याला पेनल्टी वगैरे हा विषय मला माहीत नाही, त्यामुळे ते नियम सर्व तुम्ही सांभाळून पाणी आतमध्ये पोच करा. धावफलकावर धावा आहेत त्या 49. शेवटचे 20 चेंडू 30 धावांची गरज आहे. इथे या स्पर्धेमध्ये चंदू सर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे जे बक्षीस आहे 5,000 रुपयांचं रणजितजी टिंगरे भूषणजी परांडे यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख 11,000 रुपये विनायकदादा साळुंके सुनीलजी टिंगरे यांच्या वतीनं आहे. स्टंप बॉल सौजन्य उमेशजी टिंगरे नितीनजी टिंगरे यांच्या वतीनं आहे. टी शर्ट सौजन्य आमचे परम मित्र आणि पुणे क्रिकेटसाठी कायम धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो, पुणे जिल्हा क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य आहे. म्हणजे जो भव्य दिव्य मंडप आणि गॅलरीज आपण जे पाहत आहेत, जे अतिशय त्यामुळं मैदानावरती एक सुंदर प्रकारची वातावरण निर्मिती झाली. सोमनाथदादा टिंगरे आणि संतोष भाऊ रोकडे यांच्या वतीने सौजन्य आहे. मॅन ऑफ द मॅचच्या
जेवढ्या काही ट्रॉफीज आहेत प्रत्येक मॅच नंतर युवराज सिंग करंडक आयोजक कमिटी लोणावळा यांच्या वतीनं हे सर्व बक्षीस दिलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. जाऊया मैदानामध्ये. 20 चेंडू 30 धावांची गरज. नवीन फलंदाज अजित कड स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. स्वप्नील सातव स्ट्राईक एंडला नॉट स्ट्राईक एंडला उभा आहे. हो, सुंदर खोटप्याचा चेंडू तो ऑनसाईडला खेळलाय. निलेश पिंजारी चेंडूच्या मागे तोपर्यंत घेतले गेले सिंगल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटचे 19 चेंडू 29 धावांची गरज. बॉलर्सने हा सामना चंदू सर थांबवलाय. तो प्रयत्न बॉलर्सकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. काही चेंडू ब्लॉकहोल्समध्ये देखील टाकण्याचा प्रयत्न, ज्या ठिकाणावर मोठे फटके मारण्याची संधी नसते आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय सुरेश यांच्या माध्यमातून. महत्त्वपूर्ण क्षण या मॅचचे मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील ज्यांच्याकडे क्षमता आहे लांबवरचे फटके मारण्याची. हो, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, एक चांगला चेंडू दडपण वाढवणारा आहे या मॅचमध्ये. अजूनही पाहू शकता जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी झालं सुरेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून. आणि 18 चेंडू बाकी असताना 29 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे जवळपास 10ची सरासरी अजूनही गाठायची आहे. विकेट हा फॅक्टर देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. या ठिकाणी आगमन होत आहे पुणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाचा डंका नेहमी वाजवला जातो. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि मित्रांसाठी कधीही उभा राहणारा व्यक्तिमत्व आणि सर्वांवरती नितांत प्रेम करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ नौशाद भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. आणि नौशाद भाईंना विनंती आहे, मला माहिती आहे तुम्ही व्यासपीठावर तसे येणार नाहीत, भरतदादाला तुम्हाला घ्यायलाच यायला लागणार आहे, परंतु तरी आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नौशाद भाई आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अतुलदादा परांडे यांच्या ठिकाणी आगमन होते, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला अतुलदादांकडनं मिळत आहे. त्यांचंही स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती. ओहो सुधीर, तिसरी विकेट मिळवेल का? नक्कीच. इथे खिंडार पाडतोय सुधीर साबळे वाघोलीच्या डावाला. जिथे कमी तिथे नौशाद भाई, जिथे कमी तिथे आम्ही. अतुलदादांचं कौतुक आहे. अतुलदादांना मी सलाम करेल. 2-2 मैदानं स्पर्धेला उपलब्ध करून द्यायची. त्याचबरोबर मैदानावरती खेळाडू येणार थोडेफार त्या ठिकाणी नक्कीच मैदान त्यांना मेंटेन करतात, कारण या मैदानावरती लेदर बॉलच्या सुद्धा मॅचेस होतात. त्यामुळे अतुलदादांचं अंतःकरणापासून मी आभारी आहे. तुम्ही हे मैदान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्यामुळे टिंगरे सरकार चषक एका भव्य दिव्य पद्धतीनं जगासमोर जातोय. तुम्ही लाईव्हला प्रक्षेपण पहा. संतोष सर, असं वाटतं कुठल्या तरी इंग्लंडच्या काउंटीवरती, इंग्लंडच्या काउंटी ग्राउंडवरती मैदान सुरू आहे की काय. अतुलदादा आपले खूप खूप आभार. जया मैदानाच्या आतमध्ये. सुधीर, सुंदर गोलंदाजी. समोर स्वप्नील सातव आहे. ओ, काय बॉलिंग करतोय सुधीर साबळे. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव देऊन 2 बळी घेतले होते आणि मला वाटतं त्याच्या गोलंदाजीला उत्तर नाही चंदू सर बॅट्समन. नक्कीच त्यांच्याकडे स्विंग आहे विशेष म्हणजे. आणि तो या मॅटवर स्विंग करतायत आणि अक्षरशः पहा हेलकावे देत आहेत फलंदाजाला. आणि न्यूझीलंड म्हणा किंवा साऊथ आफ्रिका म्हणा किंवा इंग्लंडला ऑस्ट्रेलियाला आहोत की काय असा प्रकारचा आभास या ठिकाणी होतोय. एवढ्या जबरदस्त स्विंग करतायत सुधीर साबळे. आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी विकेट देऊन जाईल. सुधीर साबळे जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी सादर करत असताना अचूकता तुम्ही दाखवली तर यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहतच नाही. तेच या ठिकाणी झालं. याही ओव्हरमध्ये अचूकता, याही ओव्हरमध्ये बॉल स्विंग केले आणि बॉल स्विंग करता करता विकेट जी पाहिजे होती ज्या फलंदाजाची, ती विकेट मात्र या ठिकाणी स्वप्नील सातवची मिळाली आहे. दीपक सर, वाघोलीकरांना नक्की झालंय तरी काय, त्यांना मला वाटतं सुधीर साबळे नावाचं ग्रहण लागलंय. ज्या प्रकारचं गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाज अक्षरशः एका ओवलेल्या माळ तुटल्यानंतर जसे मनी ओघळावे तसे चंदू सर ते मनी ओघळल्यासारखे फलंदाज ओघळून नक्कीच. आणि का या खेळाडूला महाराष्ट्रातील नामवंत जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज फक्त गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा मिळू शकते, ते याच गोलंदाजाने 2 व्हीलर बाईक घेऊन सिद्ध केलं होतं. आज देखील हा खेळाडू, ओतूरचा हा खेळाडू, जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा हा खेळाडू सुधीर साबळे आज मात्र पुण्यातील धानोरीमध्ये आपल्या गावाच्या नावाचा डंका पिटतोय. उच्च विद्या विभूषित असणारा सुधीर साबळे एका IT कंपनीमध्ये तो चांगल्या पदावर काम करतो, परंतु ज्यावेळेस तो मैदानावरती उतरतो तो फलंदाजांना नाचायला लावतो. हे आपण अनेक वेळा पाहिले, आजही आपण ते पाहतोय. निलेशसाठी हा पुढचा चेंडू, ओ स्लोअर बाउन्सर, व्हाईट बॉल. बराचसा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खळबळ सुरू आहे. एका धावेनं स्कोअर कार्ड पुढे जायला आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. धाव फलकावरती तब्बल धावा आहेत, त्या 51 धावा आहेत. अजूनही 28 धावांची गरज आहे. 15 चेंडू 28 धावा. सामना पाहिलं तर अजूनही आसिफ नॉन स्ट्राईक लोब आहे. आसिफला माहिती आहे वाघोलीचं नाव मला इथे फडकवायचं आहे.
दुसऱ्या बाजूने सुधीरला माहिती आहे परी 11ला मला फायनलमध्ये घेऊन जायचं आहे. बरीचशी तरीकरी मैदानाच्या आतमध्ये घडामोडी घडताना शांत वातावरण अशांत होत जाईल जर मोठे फटके आले तर. हो, सुंदर अशा प्रकारचा चेंडू होता. हलकंसं अपील केलं. विकेट किपरकडनं जास्त अपील आलं नाही. लेग बिफोर विकेटच्या अपीलच्या वेळेस विकेट किपर आणि बॉलर दोघांचं अपील फार महत्त्वाचं असतं, कारण त्या कॉन्फिडन्सवरती बऱ्याच वेळा अंपायर ठरवतात हा फलंदाला बाद द्यायचं की नाही. नौशाद भाईंचं या ठिकाणी आगमन होत आहे. नौशाद भाई आपलं स्वागत आहे. आणि नौशाद भाई आपली भेट झाली नव्हती, परंतु माझं एक काम तुमच्याकडे होतं, पप्पू रामगुडे यांच्या माध्यमातून पाठवलं होतं आणि ते काम 100% आपण पूर्ण केलं होतं. हा चेंडू सरळ त्या ठिकाणी ऑन साईडला खेळला गेलाय. हार्दिक स्वागत आहे भाई, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मला वाटतं 2020 कोरोनानंतर बराचसा फरक भाईंमध्ये पडला, ते व्यासपीठावरती यायला लागलेत, नाही तर ते अगोदर व्यासपीठावरती येत व्यासपीठावर त्यांना आणायला फार मोठी मेहनत करावी लागते, कारण एक साधेपणानं राहणारा माणूस म्हणून आपण नौशाद भाईंना कायम पाहतो. कधी कुठल्या प्रकारचा बडेजाव किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या नसतात. अतिशय प्रेमानं ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व नौशाद भाईंचं आहे. क्रिकेट सुद्धा त्यांनी तेवढंच गाजवले. शास्त्रीनगर एरोडा म्हटलं की नौशाद भाई, आणि त्या टीमनं काय काय इतिहास केलाय हे क्रिकेट जगताला माहिती आहे. धावफलकावरती परत एकदा सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ हो, सुंदर चेंडू होता खोटप्याचा. सागरली चेंडूच्या मागे येतोय. आसिफ बराचसा पुढे आला होता, वेळेत तो मागे जातोय. धावफलकावरती आपण पाहिलंय 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 2 षटकं, 3 धावा, 4 बरी सुधीर साबळे. नक्कीच दीपक सर, या फलंदाजांच्या कालावधीमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाज देखील आज देखील अधिराज्य गाजू शकतात. त्यात सुधीर साबळेने पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच सिद्ध केलंय. आणि काय गोलंदाजी केली आहे. काही वेळापूर्वी परिस्थिती अशी होती, असं वाटत होतं की एकतर्फी वाघोलीची टीम मॅच जिंकते की काय, परंतु त्याच वेळेला सुधीर साबळेच्या हातामध्ये चेंडू गेला आणि परिस्थिती बदलली. परंतु दोन्ही संघांना इथूनही संधी आहे. पहिल्या सेमीफायनल प्रमाणे ही सेमीफायनल रंगणार यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण ही स्पर्धा आहे टिंगरे सरकार, ही स्पर्धा आहे महाराष्ट्रातील नामवंत, ही स्पर्धा आहे पुण्यातील एक मानाची स्पर्धा, आणि तीच जिंकण्यासाठी प्रयत्न आता मात्र दोन्ही संघ या ठिकाणी करणार आहेत. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये, कोण जाणार फायनलमध्ये, याची चर्चा यूट्यूबचे प्रेक्षकही करतात आणि मैदानातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये हाच प्रश्न असणार आहे, गोलंदाज जिंकणार की फलंदाज जिंकणार, सचिन भाऊ भाडळे प्रतिष्ठान वाघोली जिंकणार की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परी 11 संघ जिंकणार, ही चर्चा मात्र रंगताना पाहायला मिळते. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील सुरेश क्षीरसागर. ओ, दांडी गुल केली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल ऑफस्टम अगदी वाकवलाय. विकेटचं पतन. दीपक सर, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची बळी मिळवलेली आहे ती सुरेश क्षीरसागरनं. आपण अक्षय निर्मल यांना सन्मानित करतोय आणि उमेशदादा चौरे यांना विनंती आहे, आपण अक्षय निर्मल यांना सन्मानित करायचं आहे. उमेशदादा चौरे, आपल्याला विनंती आहे, आपण अक्षय निर्मल यांना सन्मानित करायचं आहे. नवीन फलंदाज जय तांबे. आणि इथं क्रिकेट रसिकांचं प्रेम एवढं मोठं आहे. मानाचा करंडक बिबेवाडी, DD स्पोर्ट क्लब आणि आयोजक यांच्या वतीनं मी काय जे साधं सोपं समालोचन करतोय त्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी आलेलं आहे. विकेट किती पडलेले आहेत पहा. 7 फलंदाज बाद झालेत. 7 बाद 52. शेवटचे 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 3 विकेट्स इन हँड. शेवटचे 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड बॅट्समन बाकी आहेत, माफ करा. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. सुधीर साबळेनं एक त्या ठिकाणी विश्वास जागवला आणि त्या विश्वासाला बाकीच्या खेळाडूंनी तेवढंच उत्तर दिलं. सामना फिरवलाय सुधीर साबळेनं. 2 षटकं, 3 धावा, 4 बळी. काय बॉलिंग केले, आयुष्यातले महान 2 षटकं. हो हो, सुंदर बॉलिंग. आसिफ त्या ठिकाणी नक्की स्ट्राईक द्यायचा प्रयत्न करतोय. इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल धावबादच्या रूपानं. 8वा धक्का. शिवराज शेठ काटे यांचे हार्दिक स्वागत आहे. शिवराज दादा, आपलं नक्कीच स्वागत आहे. अतिशय सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सध्या झोकून घेतलेला आहे आणि आमच्या खास माणसा बरोबर तुम्ही आहे, नौशाद भाई यांच्या बरोबर. शेवटचे 10 चेंडू आणि 27 धावा हे विजयाचं समीकरण असेल. अतिशय प्रेम आहे बिबेवाडीकरांचं. मानाच्या करंडकची संपूर्ण आयोजन कमिटी
आणि डी डी स्पोर्ट क्लबकडनं 1,001 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी आलं, त्याबद्दल खूप खूप आभार. सेल्फीमध्ये नौशादभाई अजून सुंदर दिसतात हे मी अनेक वेळा पाहिलंय. शेवटचे 10 चेंडू 27 धावांची गरज. धन्यवाद भाई, आपण वेळात वेळात या ठिकाणी दिला. आसिफ शेख स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. सर आसिफ यांची फलंदाजी मला शारजा स्टेडियमवरची देखील आठवते, कारण ज्या वेळेला विनर संघ अडचणीत होता आणि त्याच वेळेला मात्र एक जागतिक कीर्तीच्या स्पर्धेमध्ये म्हणजे 10 PL मध्ये जे काही षटकारांची आतषबाजी याच वाघोलीच्या खेळाडूंनी शारजा स्टेडियमवर केली होती, तर आज तशीच अपेक्षा त्याच्या इतर सहकार्यांना देखील त्यांच्याकडून असतील. 10 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि आसिफनं हा जर सामना जिंकून दिला तर वाघोली ते लोहगाव गावचे प्रसिद्ध क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व प्रतापदादा खांदवे आणि सचिनदादा खांदवे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस असेल आसिफनं हा सामना जिंकून दिला तर. शिवशाही स्पोर्ट्स ओ बॅट चिकड आणि सुधीर जिथे तिथे सुधीर, जिथे तिथे व सुधीर वाघोली संघाला आडवा येतोय. असं म्हणतात की आयुष्यामध्ये मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवी जातात. इथे आपण पाहतोय वाघोली संघाला सुधीर जिथे तिथे आडवा येतोय. ज्याच्या गोलंदाजीने संघाला दिला धीर त्याचं नाव सुधीर. आज जबरदस्त गोलंदाजी. शेवटचे 9 चेंडू 27 धावांची गरज. शिवशाही स्पोर्ट्स प्रतापदादा खांदवे सचिनदादा खांदवे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस असेल वाघोली संघाला आसिफनं सामना जिंकून दिला तर. ओहो, फुलटा चेंडू ऑफ साईडला खेळलाय. वसीम शेख चेंडूच्या मागे होतो, धावा आसिफ घेणार नाही. या ठिकाणी विकी स्पोर्टला बाळे आपण व्यासपीठाजवळ येऊन तयार राहायचं आहे. लगेच फायनल चालू होईल, कारण 4 वाजून गेलेले आहेत, 4:15 वाजत आलेत. त्या ठिकाणी आयोजकांकडनं भरतदादा विशालदादा यांच्याकडनं सूचना येत आहेत, लगेच मॅच सुरू होईल हा सामना संपल्यानंतर. 6 षटकांचा सामना असेल. इतर सुद्धा मान्यवर खूप वेळ काढून ठिकाणी आलेले आहेत. 8 चेंडू 27 धावा, काय होणार? मोठा फटका, फिल्डर चेंडू खाली येतोय निलेश पिंजारी आणि आसिफ शेख बाद. 9वा फलंदाज बाद होतोय. आता मात्र हातात तोंडाशी आलेला सामना. मला वाटतं 33 चेंडू मध्ये 41 धावा त्याकडे चंदू सर पाहिजे होते. नक्कीच, कारण ज्या वेळेला तुम्ही अगदी हातामध्ये मॅच होती, काही चुका त्या ठिकाणी नक्कीच नडल्या. कुठेतरी सिंगल डबल घेऊन मॅच बिल्डअप करणं गरजेचं होतं, सामना पुढे नेणं गरजेचं होतं. त्याच वेळेला केलेल्या चुका या ठिकाणी महागात पडलेल्या दिसत आहेत. कारण तुम्ही 1-2 ओव्हर किंवा चांगली फलंदाजी करून होत नाही, तुम्हाला संपूर्ण मॅच चांगली खेळावी लागते. जर तुम्ही थोडेसे जरी कुठे कमी पडलात प्रतिस्पर्धी, तिकडे मॅचमध्ये येतो आणि तेच या ठिकाणी दीपक सर होताना पाहायला मिळालं. असं वाटत होतं वाघोली या ठिकाणी एकतर्फी मॅच जिंकेल. त्याच वेळेला मात्र उत्तरार्धात ज्या चुका झाल्या, गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ लाभली, त्याच्या जोरावर या मॅचमध्ये सध्या परी 11 येताना दिसते. म्हणजे आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. एक फलंदाज बाद होता. 33 चेंडूमध्ये मला वाटतं 41 धावा बनवायच्या होत्या. विजय पाबळे आणि राज पानेसर असं वाटत होतं 6-1 ओव्हरमध्ये मॅच आरामात जिंकून जातील, परंतु त्यानंतर मात्र आरामात त्यांना मॅच त्या ठिकाणी आपल्याकडे फिरवलेली आहे. नक्कीच या ठिकाणी काय होऊ शकतं, तुम्ही जिद्द दाखवणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे आणि तोच लढला या ठिकाणी परी 11. कौतुक करावं लागेल वाघोलीच्या म्हणजे सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठानचं देखील. त्यांनी देखील जबरदस्त टीम स्पिरिट दाखवलं, परंतु उत्तरार्धात थोडी कमी पडलेत, परंतु मॅच संपलेली नाहीये. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडताच उसळी घेणारा आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. बघता बघता या ठिकाणी नजारा बदलताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर निर्धाव षटक या ठिकाणी आणखीन एक या स्पर्धेतील येत आहे आणि ते षटक टाकणारा गोलंदाज आहे सूरज क्षीरसागर यांच्या माध्यमातून हे निर्धाव षटक येताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेतील 5वं निर्धाव षटक. म्हणजे पहा, सिक्सरचा बॉल आहे, लांब लांब सिक्स जात आहेत, परंतु चांगली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना देखील खेळपट्टी जी टर्फची जरी असेल तर ती गोलंदाजांना देखील सहाय्य करताना पाहायला मिळते. म्हणूनच की काय, ही स्पर्धा सर्वांची लाडकी असते. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूला ही स्पर्धा खेळावीशी वाटते. विनोदभाऊ पोटे यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परी 11. दुसऱ्या बाजूला सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली, अमर गोरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये
अंतिम फेरीत जाण्याच्या दिशेने, परंतु मॅच संपलेली नाहीये. अशा प्रकारचे कित्येक चमत्कार क्रिकेटमध्ये तुम्ही आम्ही जरूर पाहिलेले आहेत. या शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या आहेत त्या 27. कुठेतरी वाटत असेल या मागच्या ओव्हरमध्ये 5-6, 8-10 रन जरी आल्या असत्या तर थोडंसं प्रेशर कमी झालं असतं. यावेळेला पॉईंटच्या दिशेने आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक फलंदाज आता माघारी परत आहेत आणि या मॅच आणि थोड्याशा चुका मोक्याच्या क्षणी झाल्या आणि पर्यायाने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाघोली संघ सेमीफायनलमध्ये बाहेर जरी परतलाय परंतु त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, ही मात्र तेवढंच नक्की. स्वप्नीलजी मोडक आणि दिनेशजी अग्रवाल यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच दिलं जाणार आहे. सुधीर साबळे आणि निलेश पिंजारी या दोघांसाठीही 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विनोद पोटे संघ